कोणत्याही शेतकऱ्याला 15 एकर 20 एकर जमीन नाहीये, कोणाला 1 एकर, कोणाला 2 एकर, कोणाला 4 एकर, किंवा कोण खंडाने घेऊन पण करते, तर होऊ शकतं का ते ॲग्रो टुरिझम? का नुसता ट्रेंडच आहे हा म्हणायला? इथे ही आपण सेवा क्षेत्र आहे पर्यटनात. तुमच्याकडे किती एकर क्षेत्र आहे इथे काय उपयोगाचं नाही. आदरातिथ्य आणि सेवाभाव ज्या शेतकऱ्यामध्ये आहे तो आयडियल माणूस आहे कृषी पर्यटन करायला. खर्च किती लागतो हा फार लोक पटकन प्रश्न विचारतात. मी तोच विचारणार होतो. मूलभूत 5-6 प्रश्न आहेत त्याच्या आधी, बर, की का करायचंय मला ॲग्रो टुरिझम, कोणासाठी करायचंय, माझ्याकडे कोण येणार आहे, मला कुठल्या स्वरूपात करायचंय. मग तुमचा प्रश्न आला की याला खर्च किती आहे. मग ॲग्रो टुरिझमचा उद्देश काय असायला पाहिजे? ॲग्री टुरिझम मध्ये लोकांना रिक्रिएशनल व्हॅल्यू पाहिजे, मनोरंजन पाहिजे. खरे प्रॉब्लेम सांगितलं त्याचं टुरिझम नाही होत. त्याला जर शेतीचे प्रश्न कळे चुकून पण तर तो एक निगेटिव्हिटी घेऊन यायचा. कृषी संस्कृती बनते कशाने? आपली लोकसंस्कृती, आपली पीक पद्धती जे आपण लावतो ते, आणि आपली खाद्य संस्कृती, हे सगळे त्या कृषी पर्यटनात इकोसिस्टीम आहे. आलेल्या माणसाला या 4 गोष्टी तिथे पाहिजे. तर नाव ॲग्री टुरिझम असतं, आतमध्ये गेलं का वॉटर पार्क दिसतं, काय ॲडव्हेंचर ऍक्टिव्हिटी दिसतात, मंगल कार्यालय दिसतं. माणसं अपेक्षा ठेवून येत असतील की चला थोडं शेताचं पण शिकायला मिळेल, शेतातलं खायला मिळेल, शेतातलं घेऊन येऊया, आणि तिथे गेले ॲडव्हेंचर करायला मिळते. भ्रमनिरास होतो तिथे. ॲग्री ग्रॅज्युएट झालेले आहेत मुलं, त्यांना काय स्कोप आहे का इकडे? ज्याला शेतीची माहिती आहे तो चांगला ॲग्री टुरिझम ऑपरेट करतो, कारण त्याकडे सांगण्यासारखं बरंच असतं. बरोबर. BSc ऍग्रिकल्चर झालेल्या माणसाचा गवतावर अभ्यास असतो, प्लांटवरती अभ्यास असतो, प्लांटच्या फिजिओलॉजीवरती किड्यावर अभ्यास असतो, त्याचा मातीवर असतो, खूप गोष्टींवर अभ्यास असतो. ऍक्च्युअल शेतीमध्ये घडत असताना त्याचं स्टोरी टेलिंग पॅरलली होणं म्हणजे ॲग्री टुरिझम. तुमच्या शेतीची गोष्ट सांगा, माझ्या शेतात मी आज हे पेरलंय, ते ह्या दिवसापर्यंत एवढं वाढलंय, आणि पाऊस आला आणि ते सगळं वाहून गेलंय. ज्यांच्या त्याच्यातून राहिल्या त्यांनी असं काय केलं का त्या टिकल्या, त्यांनी कसं जपलं. ज्यांची द्राक्ष एक्सपोर्ट होणार आहे ते त्याची गोष्ट सांगतात की आम्ही कसं रेसिड्यू लेवल कंट्रोल ठेवली. ती गोष्टच आहे, ही गोष्टच आहे. आणि ते करताना त्याच्या पाठीमागची मेहनत कळते. तर तिथे 2 गोष्टी होतात. आलेले पाहुणे अप्रिशिएट करतात, कौतुक करतात शेतकऱ्याचं, आणि त्यांचं माल पण विकत नेतात. तुम्हाला तुमच्या शेतमालाचा भाव स्वतः ठरवण्याची ती संधी आहे. कृषी पर्यटन हे माध्यम आहे शेतकऱ्याच्या पाठीवर शाबासकी देण्याचं. शेती करून आपण पैसा तर कमवतोच मित्रांनो, पण शेती दाखवून समाजाला त्यातून पण आपण चांगला पैसा कमवू शकतो. त्याला म्हणतात कृषी पर्यटन. शेती सोबत शेतीपूरक व्यवसायाला कृषी पर्यटन असं म्हणलं जातं. अतिशय सुंदर असा हा व्यवसाय आहे, पण या व्यवसायामध्ये खूप सारे लोक चुकतात, मोठी इन्व्हेस्टमेंट करतात, समजून घेत नाहीत, क्लॅरिटी नसते की काय करायला पाहिजे, कसं पुढे जायला पाहिजे, आपल्याला पहिलं पाऊल काय घेतलं पाहिजे हे काहीच माहित नसतं. तर आजच्या या मातीवरच्या एपिसोडमध्ये आपण हेच जाणून घेणार आहे, आणि आपल्यासोबत आज आहेत मनोज हडवळे सर. नमस्कार सर. नमस्कार. तर सर आपल्याला आज डिटेलमध्ये सांगणार आहेत की कृषी पर्यटन काय असतं. त्यांच्याजवळ 15 वर्षाचा अनुभव आहे. खूप सारे कृषी पर्यटन त्यांनी उभा केलेले आहेत, त्यांना कन्सल्टिंग केलेलं आहे, आणि खूप सारी माहिती तुम्हाला आज कृषी पर्यटनाची डिटेलमध्ये कळणार आहे. तर हा एपिसोड पूर्ण बघा. नमस्कार मित्रांनो, मी आहे संतोष जाधव, आणि अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. चला सुरू करूया. एक खरंच मला गोष्ट सांगा की कोणत्याही शेतीमध्ये किंवा शेतकरी असेल तर त्याला ॲग्रो टुरिझम म्हणजे पर्यटन बनवणं शेतीला शक्य आहे का? पर्यटन तसं प्रत्येक शेतीमध्ये होऊ शकतं. व्यावसायिकरित्या आपण आता अलीकडे करायला लागलो. बाकी तसं आपल्याकडे आपल्या संस्कृतीमध्ये आपल्याकडे जर कोणी पाहुणं आलं तर आपण त्याला शेत फिरवायचं, आपण आपलं वानावळा द्यायचं जाताना, आपल्या घरात जे पेनेल ते आपण त्याला खायला देत होतो. त्याला व्यावसायिक चौकट नव्हती काही. तर आपल्याकडे जर बघितलं तर इटली किंवा ऑस्ट्रेलिया ह्या देशांमध्ये पहिल्यांदा ॲग्री टुरिझम चालू झालं व्यावसायिकरित्या. आपल्याकडं जे आलं 1980 मध्ये सगुणाबाग, किंवा 2004 मध्ये मार्ट आणि ETDC घाटमाथ्यावर आलं तिकडे. तर व्यावसायिकरित्या तेव्हा सुरुवात झाली. तर आजच्या घडीला महाराष्ट्रात 3000 पेक्षा जास्त सेंटर झालेत. त्याची डेन्सिटी सातारा जिल्हा सगळ्यात जास्त टुरिझम सेंटर असलेला ॲग्री टुरिझम सेंटर. त्यानंतर त्या खालोखाल पुणे आहे, आणि बाकी आता हळूहळू अगदी मराठवाडा, खानदेश, विदर्भ सगळीकडे याचा प्रसार व्हायला लागलाय. म्हणजे खरंच एवढं सोपं आहे का ॲग्री टुरिझम करणं की कोणत्याही शेतकऱ्याला? कारण आपल्यात तुम्ही बघताय की कोणाला 15 एकर 20 एकर जमीन नाहीये, कोणाला 1 एकर, कोणाला 2 एकर, कोणाला 4 एकर, किंवा कोण खंडाने घेऊन पण करते.
इकडं तिकडं, तर होऊ शकतं का ते ॲग्रोटुरिझम, का नुसता ट्रेंडच आहे हा म्हणायला? ॲग्रिटुरिझम करणं आणि शेतीत काम करणं त्याच्यात थोडा फरक आहे याच्यामध्ये. म्हणजे आपण शेती करताना काय विचार करतो की जे काय आपल्याला कॅश क्रॉप घ्यायचे ते कुठं नर्सरीतून मिळेल, प्लांटिंग मटेरियल, त्याच्या ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस काय करायच्यात आपल्याला, त्याला विकायचं कुठे, मॉलला द्यायचे, ओपन मार्केट द्यायचे की कुठे द्यायचे. तर ॲग्रिटुरिझमला हे जेव्हा संपतं किंवा ह्या गोष्टी पॅरलली घडत असताना याचं पॅकेजिंग म्हणजे ॲग्रिटुरिझम, वेगळं दुसरं काही नाही. तर त्याच्यासाठी एक वेगळी यंत्रणा लागते. म्हणजे तुम्ही त्या मार्केट पासून किती अंतरावर तुमचं शेत आहे, तर त्याला तुम्ही कसं पॅकेजिंग करणार आपल्या शेताला ॲग्रिटुरिझम नाव देत असताना. आणि मग ह्या ज्या गोष्टी ऍक्च्युअल शेतीमध्ये घडत असताना त्याचं स्टोरी टेलिंग पॅरलली होणं म्हणजे ॲग्रिटुरिझम. आता ते स्टोरी टेलिंग करण्यासाठीची मॅन पॉवर, ते स्किल्स, ते व्हिजन जर तुमच्याकडे असेल तर त्याची चांगली जोड बसते. अच्छा, म्हणजे नेमकं काय करायला पाहिजे, कुठून सुरुवात करायला पाहिजे? शेतीमध्ये काय सगळ्यात पहिला आपण लँड प्रिपरेशन करतो, पीक लावतो, पीक उगवतो, मार्केटमध्ये विकतो. सेम ॲग्रोटुरिझमला काय करायला पाहिजे? ॲग्रिटुरिझम म्हणजे आपण शेतीचंच पर्यटन करणार असतो. बरोबर, आपल्या शेतीचं करतो किंवा जे काय मॉडेल बनेल त्या शेतीचा. आपण एक वेळेस आपण आपल्या स्वतःच्या शेतीपासून जर विचार केला तर आपले शेत हे प्रेझेंटेबल असणं, टापटीप असणं, स्वच्छ. भले तुमच्या शेतामध्ये रेनफेड ॲग्रिकल्चर असो, कोरडवाहू असो, पण त्या शेतात गेल्यानंतर त्याची बांध बंदिस्ती, त्याला एंट्री करताना एक थोडं मांडणी म्हणतो आपण शेताची. तर कोणी आलं तर ते वा काय मस्त शेत आहे तुमचं, बरोबर, कचरा नाही, काडी कचरा नाही, किंवा जे शेती अवजार आहेत असं वाकडे तिकडे पडल्यापेक्षा ते जरा व्यवस्थित मांडून ठेवलेली आहेत. कुठेतरी एक निवारा आहे आल्यावर कट्ट्यावर बसल्यासारखा. तर कोणी आलं, तुमचं पर्यटनाला येण्याआधीचा जो टप्पा आहे का त्या शेतामध्ये कोणी आलं तरी त्याला छान वाटतं. जो पैसे जरी देत नसला, सहज आला तरी तसं होतं. पण जो व्यावसायिकरित्या पैसे देऊन येतोय त्याला ते शेत आपलं प्रेझेंटेबल, त्याच्यातले सौंदर्य दृष्टी, एस्थेटिक व्हॅल्यू तो चांगला असला पाहिजे. तर ही झाली बेसलाईन त्याची. चांगलं शेत असलं पाहिजे कृषी पर्यटनासाठी. त्याला जोडून ज्या शेतीपूरक गोष्टी आहेत, तुमच्या शेतावरती तुम्ही शेळी पाळल्यात, गाई पाळल्यात, कोंबड्या आहेत, कोणाचं रेशीम आहे, कोणाचं मशरूम केलेलं आहे, मधमाशाच्या पेट्या ठेवलेल्या आहेत. बरोबर. तर हे सगळं जे काय आहे ते सुद्धा पिकाच्या पुढच्या टप्प्यातली गोष्ट येते त्याला. म्हणजे तिथे आलेल्या माणसाला काय एंगेज करता आलं, दाखवता येऊ शकतं आपल्याला. बरोबर, एवढं असलंच पाहिजे असा 8 तास नाही, पण ज्याच्याकडे आहे त्याने ते दाखवावं. तर बऱ्याचदा आता ॲग्रिटुरिझम कन्सल्टन्सी जेव्हा मी करतो तेव्हा लोकांना वाटतं हे पण पाहिजे, ते पण पाहिजे, ते पण पाहिजे. पण जर खानदेशातल्या माणसाने जर 8 तास केला की मला स्ट्रॉबेरी पाहिजेच, कारण मी बघितली की साताऱ्यात तर दिसते मला. बरोबर. पण तुमचं टेम्परेचरची रेंज काय आहे, तुमच्याकडे कदाचित जे आताच्या घडीला भरीत पार्टी होतात मोठ्या वांग्याच्या, तर तो तुमचा युएसपी असेल. कोकणात पोपटीचा असतो, इकडे स्ट्रॉबेरी पिकिंगचा असतो, विदर्भात गेलं तर डाळ बाटी, डाळ बाफळ्याचा असतो. तर ही कृषी संस्कृती बनते कशाने? आपली लोकसंस्कृती, आपली पिक पद्धती जे आपण लावतो ते, आणि आपली खाद्य संस्कृती, हे सगळे त्या कृषी पर्यटनात इकोसिस्टीम आहे. आलेल्या माणसाला या 4 गोष्टी तिथे पाहिजेच. मग ॲग्रोटुरिझमचा उद्देश काय असायला पाहिजे? म्हणजे लोकांनी येऊन फक्त राहायला पाहिजे, खाऊन पिऊन, कोंबडं कापून ते खाऊन जायला पाहिजे, का त्यांनी येऊन शेती शिकायला पाहिजे? ॲग्रोटुरिझम मध्ये काय उद्देश पाहिजे ह्याच्यामध्ये आता कोंबडा धके अंडा आधी असं परिस्थिती आहे खरं तर. कारण ऑथेंटिक खरं ॲग्रोटुरिझम जे लोक करायला जातात तर ते जास्त प्युअर फॉर्म मध्ये केलं की आपलं मार्केट तेवढं मॅच्युअर नाही. म्हणजे जो पर्यटनाला जातो माणूस त्याला विचारलं का त्याचे ठोकताळे, शेतावर जायचं म्हणजे काय चुलीवरचं जेवायचं, शेतावर जायचं म्हणजे काहीतरी झाडाचं तोडून खायचं, किंवा शेतावर जायचं म्हणजे तिथल्या मोकळ्या वातावरणात राहायचं, बैलगाडीत फिरायचं, विहिरीत पोहायचं. हे 10-15 वर्षापूर्वी मार्केटिंग लाईन होत्या ॲग्रोटुरिझमच्या. बरोबर. चुलीवरचं जेवूया, बैलगाडीत फिरूया. आता विथ द टाइम बिंग मागच्या 10 वर्षात तुम्ही प्रकर्षाने बघितलं की आता लोकांना बैलांची संख्या कमी झाल्यामुळे किंवा बैलगाडीच्या जे धक्के बसतात त्यामुळे आता ते ट्रॅक्टर ट्रॉली राईडवर कन्वर्ट झाले, ज्याच्यामध्ये थोडे कुशनचे सीट्स असतील. म्हणजे ॲग्रिटुरिझम मध्ये लोकांना
रिक्रिएशनल व्हॅल्यू पाहिजे, मनोरंजन पाहिजे. खरे प्रॉब्लेम सांगितलं त्याचं टुरिझम नाही होत. पर्यटनामध्ये तुम्हाला त्याची रंजकता पाहिजे. तो 2 दिवस 1 दिवस जो काय आहे त्या माणसाला मजा वाटली पाहिजे जाऊन. त्याला जर शेतीचे प्रश्न कळे चुकून पण तर तो एक निगेटिव्हिटी घेऊन यायचा. उलट याची जर दुसरी बाजू आपण बघितली, कुठल्या प्रकारचा व्यवसाय घ्या, कृषी पर्यटनच नाही तर त्याचे चॅलेंजेस असतात. ते तर आहे, शेतीचे चॅलेंजेस आहेत. असं नाही की शेतकऱ्याला चॅलेंज बाकी सगळे आनंदात आहेत. फक्त हे आपलं अगदी जिव्हाळ्याचा विषय किंवा एका मोठ्या लोकसंख्येचा विषय असल्यामुळे ते प्रश्न जास्त दाहक दिसतात किंवा त्या प्रश्नांवरती जास्त बोललं जातं. आपल्या जवळचे, आपल्या रोजच्या जगण्यात घडतात ते, म्हणून तसं वाटतं. कृषी पर्यटनाच्या ह्याच्यामध्ये ती निगेटिव्ह बाजू अगदी खोलात जायची गरज नसते, पण वरवर जरी त्या माणसाला कळलं की जी भाजी आपल्या ताटात येते ती कशी येते, त्या भाजीला ग्रो करायला, पिकवायला त्या शेतकऱ्याला फ्रॉम डे 1 टू हार्वेस्ट काय काय मेहनत आणि कष्ट करावे लागतात. म्हणजे ऍग्री टुरिझम मध्ये शेती शिकवायची त्यासनी गरज नाहीये, अजिबात नाही. फक्त त्यांना हे समजायचं की पालक कसा आहे, मेथी कसं आहे, हे झाड कुठलं आहे, ते झाड कुठलं आहे, आणि शेती कशी होते हे त्या मनोरंजनासोबत त्यांना कळावं, असं कन्सेप्ट असावं. तुम्ही त्यांना एनपीके सांगायला गेलं तर त्यांचं डोक्यावरून जाईल. बरोबर आहे, कारण तेच तर काय असं नाही होणार की शेतकरीच येतील, ते काय शहरातली लोक येतील किंवा ज्यांना फिरायचं तेच येतील, मनोरंजन डोक्यात ठेवून येणार. रिक्रिएशन म्हणजे त्यांना तिथं आल्यानंतर 3 गोष्टी असतात. त्यांना वाटतं की आमच्या मुलांना म्हणजे नातवंडांना मातीला पाय लागावे, त्यांना कळावं की एक दिवस गावात राहा, कसं वाटतं. तेवढा क्राऊड आहे का की ऍग्री टुरिझम बघण्यासाठी येईल असा उत्सुकतेनं? समजा आता आपलं ग्रामीण भागातच लोक जास्त राहतात, ग्रामीण भागातली म्हणणार हे काय येड्याचा प्रकार आहे, बरोबर का, कोण जाणार तिथे राहावं, आपल्या शेतात बसून खाऊया, तेवढा क्राऊड आहे का येणारा त्याच्याकडं? त्याच्यामध्ये 2 मार्केट तयार झालेत. ऍग्री टुरिझम सेंटर तुमचं जसं आता महाराष्ट्राचा विचार केला तर पुणे, मुंबई ही 2 शहरं सोडली तर बाकी सगळ्या शहरांमध्ये कुठल्याही दिशेने जा 10 किलोमीटर गेलं की शहर संपतं. बरोबर. ह्या 2 शहरांमध्येच म्हणजे पुण्याचा विचार केला तर भारतातला सगळ्यात हॉस्पिटॅलिटीचा एंगेजमेंट रेट पुण्याचा जास्त आहे. ओके. कारण एशियाची इंडस्ट्री इथे आहे, MIDC, IT इंडस्ट्री इथं आहे, आणि मुंबई पुणे अंतर कमी असल्यामुळे इथे मेन मार्केट पकडू आपण 2 मिनिट. पण असं नाही का बाकी ठिकाणी चालत नाही, बाकी ठिकाणी पण असतात, पण तिथल्या थीम वेगळ्या आहेत. आता लॉकडाऊनच्या काळामध्ये काही ऍग्री टुरिझम सेंटर असे उदयास आले की कमी लोकांमध्ये जिथे लग्न करायची होती त्यांनी आपल्या शेतांवरती लग्न करायला दिले, अलाउड केलं. आणि ते ऍग्री टुरिझम इतकं नावारूपाला आलं की आता वळण पडलं की तिथे जाऊन तुम्ही डेस्टिनेशन वेडिंग करा, कोणी प्री वेडिंगला जातं तिथे. पण याच्यात कल्पकता महत्वाची इथे नेहमीच. मार्केट आहे ऍग्री टुरिझमचं मार्केट, कारण तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं, शहरात गावचा माणूस जरी गेला किंवा एका चांगल्या समृद्ध 15,000 लोकसंख्या असलेल्या गावात एक सर्वे जरी केला का शेवटचे पाय मातीला कधी लागले होते आठवावं लागणार ते. बरोबर. म्हणजे स्ट्रेट फॉरवर्ड जर बघायला गेलं तर ऍग्री टुरिझम उभा करताना हे डोक्यात पाहिजे की आपल्याकडे येणारा जो क्राऊड आहे त्यांच्यासाठी आपण काय विविधता आणू शकतो. हो, बरोबर का. टार्गेटेड ऑडियन्स आणि आपलं USP काय, म्हणजे आपलं आकर्षण काय. भले आपल्या समजा आता आमचं पराशर ऍग्री टुरिझम आळेफाट्याजवळ आहे, तर आम्ही आतापर्यंत मार्केट शहराचं डोळ्यासमोर ठेवलेलं, जे शहरातून आमच्याकडे लोक यायचे पण अजूनही येतात. डोमेस्टिक मार्केटला आतापर्यंत आम्ही 0 सर्व करायचो. ओके. कारण आमच्याकडे फूड काउंटर नव्हतं, लोकांसाठी लग्नासाठी पण आम्ही कधी देत नव्हतो. त्याच्यामध्ये खूप लोक विचारणा करायचे, मग आम्ही आता अलीकडं फॅमिली फंक्शनला अलाउड करायला सुरुवात केली. पण बरेच असे सेंटर आहेत, किंवा आता तुम्ही संभाजीनगरच्या जवळचं सेंटर घ्या, सातारा जवळचं घ्या, की जिथे 60% बिझनेस हा डोमेस्टिकच असतो, लोकलीच होतो. म्हणजे टोटली याला बिझनेस म्हणून बघायला पाहिजे, शेती बिझनेस म्हणून नको बघायला याला, बरोबर का. शेती व्यवसाय म्हणून नको, हा फक्त ऍग्री टुरिझम व्यवसाय आणि शेती फक्त पकडून त्याला दाखवण्यासाठी. आता याला क्लिअरली म्हणाय गेलं तर शासनाने आता याला कृषीपूरक व्यवसाय म्हणून मान्यताच दिली. बरोबर. जी इतक्या दिवस तशी नव्हती, पण आता अधिकृत जसं तुम्ही गाय पाळू शकता, कोंबड्या पाळू शकता, असं तुम्ही शेतीचं पर्यटन पण करू शकता.
बरोबर, त्याचा बिझनेसही करू शकतो. हा. तुम्ही कशी सुरुवात केली होती ते थोडंसं सांगा ना डिटेल मधून. तुमचं कुठं आहे, काय आहे, कशी सुरू केलं होतं? आपलं सेंटरचं नाव पराशर कृषी व संस्कृती पर्यटन. हे आपलं पुण्याचा उत्तर भागात जे जुन्नर तालुका आहे, शिवनेरी जन्म ठिकाण, तिथे आळेफाटा एक चौक आहे जिथे 2 मुख्य हायवे मिळतात. तिथे आमचं राजुरी गाव आहे, जन्मगाव. आणि आमच्या गावातच आम्ही तो उपक्रम चालू केला 2011 साली. म्हणजे आता 15 वर्ष होत आले त्याला. त्यावेळेस आपण महाराष्ट्रातला पहिला द्राक्ष महोत्सव केला होता तिथे. आणि आमचं कम्युनिटी मॉडेल होतं ते. म्हणजे तोपर्यंत ओनरशिप मॉडेल असायचं, एका शेतकऱ्याची शेती त्यानेच उभारणी केली आणि त्यानेच चालवलं, किंवा पार्टनरशिप मॉडेल असायचे. हे आमचं मॉडेल होतं की आम्ही एक पडीत जागेचा तुकडा निवडला, जिथे व्यवस्था उभी केली आणि शेतकऱ्यांची इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये घेतली. मग कोणाच्या कोंबड्या, कोणाच्या गायी, कोणाची बैलगाडी. तर असं द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे द्राक्ष पण आम्ही त्याच्यामध्ये प्रमोट केले. आणि शेतावर जायचं, तुम्ही द्राक्ष तुमच्या हाताने तोडायची, भरपूर खायची, विकत न्यायची, सोबत ते कशी पिकवली त्याच्या द्राक्षाविषयी रंजक गोष्टी, असं ते मॉडेल होतं आपलं. तर ते चांगलं यशस्वी झालं, ते लोकांना आवडलं. मग लोक म्हणाले तुमच्याकडे मुक्कामाची सोय केली तर अजून. आधी नव्हती मुक्कामाची, 1 डे टूर होता, डे ट्रिप होतं आमचं. राहत्या घरूनच केलं होतं. त्यावेळेस आमची 350 रुपयेच सुरुवात होती इन्व्हेस्टमेंट, एक फ्लेक्स केलेला छोटा. आणि मग लोकांनी शिकवलं की हा याच्यात काय काय लागतं, फीडबॅक घेत का. हा, म्हणजे तुम्ही आपल्या घरी आलेल्या पाहुण्याला जे द्यायचो ते आम्ही देत होतो. मग लोकांनी तुम्ही याच्यात अजून थोडी या गोष्टी ऍड करून बघा, एंगेजमेंट साठी काय खेळ तुम्ही ठेवा. तर आम्ही त्याला आपली ग्रामीण संस्कृतीचा टच कुठे न सोडता काय काय करता येतील क्रिएटिव्ह गोष्टी अशा केल्या. तर तिथे इको फ्रेंडली इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते, म्हणजे निसर्गपूरक रचना, कुडाच्या भिंती, शेणाने सारवलेली जमीन, 8 खोल्या आहेत, पांघरायला गोधड्या, जेवण आपलं घरगुती ग्रामीण चवीचं जेवण. आणि करण्यासाठी शेतावर जायचं, शेतकऱ्यांची गप्पा मारायच्या. आमचा आठवडे बाजार असतो शनिवारचा गावात, तिकडे ताजा भाजीपाला येतो, कडधान्य छान असतात. आमच्या गावात 53 वर्ष जुनं डेअरी कोऑपरेटिव्ह आहे, गणेश सहकारी दूध संस्था. तर तिथे डेअरीच प्रोडक्ट आहेत, दही, पनीर, ताक, श्रीखंड, तूप छान आहे. तर ते पाहुणे सगळं गावातून आठवडे बाजारात खरेदी करतात, डेअरी काउंटरला खरेदी करतात. तुम्ही एक जागा सोडून ते गावच पर्यटनच्या हिशोबाने म्हणजे आमचं गावच टुरिझम सेंटर आहे. इनोव्हेटिव्ह फार्मर्स आहेत, काही तरुण शेतकरी आहेत जे चांगली व्यावसायिकरित्या शेती करतात. तुम्हाला आलेले लोक त्यांच्याशी थेट कनेक्ट होतात. त्यामुळे त्याची आता एक 15 वर्षामध्ये आपल्याकडे जवळपास 27 देशातले लोक येऊन गेले. हो काय? हा. तर जे पुण्यामध्ये जे काही इन्स्टिट्यूट्स आहेत, मुंबईतले आहेत, की त्यांना कंट्री साइड कल्चर म्हणजे ग्रामीण संस्कृती अनुभवायची असते, बरोबर, ती लोक आपल्याकडे येतात. आणि मग आम्ही त्याला रॉनेस ठेवतो थोडा, जाणीवपूर्वक न करता रात्रीच्या मुक्कामात जागरण गोंधळाचा कार्यक्रम, हे एंटरटेनमेंट, तिथे डीजे वगैरे अलाउड नाही. एक मातीचं संग्रहालय केलंय, एक ग्रामीण वस्तूंचं संग्रहालय आहे, छोटीशी लायब्ररी आहे. तर लोक तिथे एंगेज राहतात तेवढ्या याच्यामध्ये. बरोबर आहे. शहरामध्ये माणसं कंटाळा आला की आपला जाऊन 1-2 दिवस शनिवार रविवार राहू शकतात. कंटाळा त्यांना ते कसं होतं की स्वप्नात एक गाव असतं, किंवा कोणाला आजोबाच्याच काळात गाव सुटून ते शहरात गेलेले असतात, तर ते मिस करतात ते गाव. मग असे बरेच गेस्ट आहेत आमचे पाहुणे की जे आमच्या गावाला त्यांचंच गाव समजतात आणि दरवर्षी पंढरीला गेल्यासारखं एक चक्कर तरी आमच्या पर्यटनाला येतातच ते. मग हे जे गेस्ट आहेत हे रेग्युलर येत राहतात का फक्त सॅटर्डे संडे असतात? आमचं शहरापासून जरा लांब असल्यामुळे मोस्टली विकेंडलाच येतात. जे ऍग्री टुरिझम सेंटर शहराजवळ आहेत त्यांना मधल्या दिवशी पण पाहुणे मिळतात, पर्यटक मिळतात. बरं आहे ना, ते चांगली गोष्ट आहे. मग तुम्ही किती फी करता का किती करायला पाहिजे म्हणजे त्या हिशोबानं? म्हणजे सिंपल जर बघायला गेलं तर विथ फूड असतं तुमच्याकडे राहण्याचं फूड? हा, आपल्या इथे जे काही पॅकेजेस आहेत ते फूड, स्टे, ऍक्टिव्हिटीज असे मिळून असतात सगळे. म्हणजे 1 दिवसाचं पॅकेज आपलं 1000 रुपये पर पर्सनचं आहे, विथ फूड विथ स्टे. विथ फूड ओनली. सकाळी येऊन संध्याकाळी जायचं. ओके, दिवसभर पण करू शकतात. जर 11 वाजता आलं सकाळी, दुसऱ्या दिवशी 11 वाजता गेलं तर 2500 रुपये पर पर्सन, ज्याच्यामध्ये त्यांना फूड, स्टे आणि ऍक्टिव्हिटी इन्क्लुझिव्ह असतात. तर अशा अगदी 5-5 दिवसापर्यंतचे पॅकेजेस आहेत. आणि तुमचे किती एकर मध्ये?
आपला हा 1 एकरचा बेस कॅम्प आहे. अच्छा, जो पडीत जागेचा तुकडा आम्ही डेव्हलप केला तो. वा, आता चांगलं जंगल झाडं झाले. काय गरज नाही 10-20 एकरची. नाही, ऍक्च्युली आपल्याकडे मार्जिनल फार्मर म्हणजे आपले जे काही छोटे शेतकरी आहेत, तर ह्या शेतकऱ्यांना आपल्याकडे ऍग्री टुरिझम होऊ शकेल का, तर त्यांना पुढे हाच प्रश्न असतो का जमीन माझ्याकडे तेवढी नाही. बरोबर. कोणाचा प्रश्न असतो की माझ्याकडे फळता फुलता फार्म नाही आणि एका जागेवर 10 एकर नाही, 20 एकर नाही, तर मी कसं करू, दुसऱ्याच्या किंवा याच्यातनं रस्त्यातनं कसं जायचं. मी मार्केटच्या जवळ नाही किंवा शहराच्या जवळ नाहीये मी. तर कुठलं तरी एक असं मॉडेल माणूस बघतो जे खूप चाललेलं असतं, खूप गाड्यांची गर्दी असते आणि तो त्यालाच वाटतं की अरे याच्याकडे इतके म्हणून याचं चालतं. बऱ्याचदा शेतकरी जेव्हा त्याला करायचं असतं तर तो बघायला जातो एखादं ठिकाण, तर त्याचे 2 माइंडसेट तयार होतात. एखाद्या ठिकाणी गेला आणि त्याने बघितलं इथे इतक्या गाड्या आहेत, एवढं सगळे, तर त्याला काय वाटतं की याचं इतकं आत असून पण इतकी गर्दी आहे, माझं शेत तर रोड साईड आहे, मला चांगली नदी आहे, मी तर याच्यापेक्षा चांगलं केलं तर माझा बिझनेस सहज यशस्वी होईल. हा एक मानसिकता तयार होते आणि त्याच्या उलटीपणे होते की माझ्याकडे इतकं नाही तर मला करता पण यायचं नाही. बरोबर. पण या दोन्ही मानसिकता तेव्हाच खऱ्या अर्थाने प्रूव्ह होतात जेव्हा तो प्रॅक्टिकली सुरू करतो. ही सर्व्हिस इंडस्ट्री आहे, पण आपण शेती करून काहीतरी पिकवतो. बरोबर. इथे ही आपण सेवा क्षेत्र आहे पर्यटनाचं, ज्याच्यामध्ये सेवा हाच केंद्रस्थानी भाग आहे. तुमच्याकडे किती एकर क्षेत्र आहे इथे काय उपयोगाचं नाही. किंवा तुम्ही म्हटलं माझ्याकडे 80 टन ऊस निघतो म्हणून तुम्ही चांगलं ऊसाचं पर्यटन करायला याची गॅरंटी नाही काही. बरोबर. चांगलं पर्यटन करायला एखादं लीजवर जागा घेऊन पण चांगलं करू शकतात. पॉइंट आहे. लोकांचं असं होतं की नाही मला 10 एकर पाहिजे, 20 एकर पाहिजे, तलाव पण पाहिजे, हे पण पाहिजे, डोंगर पण पाहिजे शेजारी, ट्रेकिंगचं पण व्हायला पाहिजे, सगळ्या यंत्रणा व्हायला पाहिजे असं विचार करतात. पण तुम्ही ज्या हिशोबाने सांगताय की 1 एकर पण होऊ शकतं आणि लीजवर घेऊन पण होऊ शकतं. कारण आता गव्हर्नमेंटच्या JR मध्ये ते पण प्रोव्हिजन आहे. त्या कारण गव्हर्नमेंटच्या JR कमिटी मेंबर मी पण राहिलेलो आहे आणि 2021 ला महाराष्ट्र शासनाचा अधिकृत प्रशिक्षक पण मी होतो. आपण याचं एक पुस्तक पण लिहिलं, सकाळने प्रकाशित केलं ते. तर सोप्या भाषेत अगदी ऍज अ लेमॅन म्हणजे कॉमन माणूस ज्याला ही संकल्पनाच माहित नाही कृषी पर्यटन, त्याला ती कशी करता येईल, त्याच्याकडे जे काय आहे त्याच्यापासून काही नव्याने त्याने आणायचं नाही तिथे. बरोबर. तर त्याची आपण काय केस स्टडी घेऊन त्याच्यात उदाहरणं दिली की त्याने त्याच्या मुळात त्याचे जर टप्पे काढले आपण की उद्या समजा तुम्हाला कृषी पर्यटन जर करायचं म्हटलं तर तुम्ही पहिलं काय केलं पाहिजे, तुमच्या शेताचं वाचन केलं पाहिजे. तुमचं शेताने तुम्हाला जे काय सांगतंय का तुमच्याकडं काय आहे, कुठली पिकं आहेत, तुमच्यापर्यंत वर्षभरात तुमचं शेत सगळ्यात सुंदर कुठल्या सीझन मध्ये असतं, तिथे जाण्याचा रस्ता चांगला आहे का, पाणी लाईट याची सोय कशी आहे. बरोबर. या सगळ्या गोष्टीचा अभ्यास झाला की दुसऱ्याने काय केलं म्हणून 2-4 सेंटर तरी भेट देऊन आलं पाहिजे. आणि तिथे जाताना सुद्धा आपलं जी रेंज आहे तसे सेंटर शोधावे, म्हणजे आपल्याला कॉन्फिडन्स येतो की मला पण करता येईल तिथे. बरोबर. खर्च किती लागतो हा फार लोक पटकन प्रश्न विचारतात. मी तोच विचारणार होता. इन्व्हेस्टमेंटचा काय विषय, तो 4था-5वा प्रश्न आहे. एवढा लेट आहे. हा, त्याच्या आधी बरेच मूलभूत 5-6 प्रश्न आहेत त्याच्या आधी. की का करायचंय मला ऍग्री टुरिझम, का करायचं मोठा प्रश्न. हा, का करायचंय, केवळ माझ्या पाहुण्यांनी केले म्हणून मला करायचंय, माझ्या मित्र म्हणतायत म्हणून मला करायचंय, बरोबर, की बायको म्हणते की आपण करूच म्हणून करायचंय. ह्याची क्लॅरिटी आली पाहिजे पहिले आपल्याला, मला का करायचंय. दुसरा प्रश्न, मला कोणासाठी करायचंय, माझ्याकडे कोण येणार आहे, माझ्याकडे शाळेंचे सहल येणार आहे ते माहित पाहिजे क्लिअरली, माझ्याकडे शहरातला क्राऊड येणार आहे का माझा लोकल माझ्या 5-25 किलोमीटर मधलंच मार्केट मोठं आहे ते माझ्याकडे येणार आहे. तर हे 3 प्रश्न झाल्यानंतर की मला कुठल्या स्वरूपात करायचंय, म्हणजे मला मुक्कामी करायचं का फक्त डे ट्रिपच करायचंय. बरोबर. मग तुमचा खर्च निघतो, मग तुमचा प्रश्न आला की याला खर्च किती होतो. भारी फोडून सांगितलं तुम्ही, कारण हे महत्वाचं आहे. लोक करतानाच असा विचार करतात ठीक आहे स्टे पण करूया, हे पण करूया, ते पण करूया, कारण बऱ्याच ठिकाणी असं बघितलेलं असतं जिथं खूप वर्ष, आता तुम्ही एवढं 15 वर्ष झालं करताय तर ते तुम्ही आता करू शकता सगळं, पण सुरुवातीला इनिशियल टाइमला नाही करू शकत. बरोबर का. पैसे लोक कधी कधी खूप जास्त इन्व्हेस्ट करून बसतात आणि आपण म्हणतो ना की ते सर्व्हिस सेक्टर असतं त्याचं एक असं म्हणतात की 1000 दिवस तुम्ही हटायचं नाही त्याच्यातून. एकदा कुठले काम चालू केलं की 1000 दिवस तरी ते करत राहायचं. लोक काय होतात की 6 महिन्यातच शस्त्र टाकतात की आमच्याकडे कोणी येतच नाही,
जर तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहिले तर त्याला मेंटेनन्स चालू होतो, झाडलोट करावी लागते, स्वच्छ ठेवावं लागतं. मग लोक काय शॉर्टकट मारायला बघतात की मग इथे काही उपक्रम होऊ द्या पण जागेला पैसे मिळत राहू द्या. मग हळूहळू त्याचं कधी कृषी पर्यटनाचा कधी हॉटेल झालं आणि हॉटेलचं कधी बार झाला हे पण कळत नाही. कारण लोकांना वाटतं पैसे लावलेत ते आले पाहिजे, बरोबर, काही करायला तयार होतात. पण याच्यात तोटा काय होतो, कृषी पर्यटन ही संकल्पना बदनाम होते. झाले पण काही भागात. जर तुम्ही उद्या एक सेंटर करायचा प्रयत्न केला आणि तुमच्याकडून ते फसलं तर तुमचं उदाहरण हजारो शेतकरी देतात तुमच्या परिसरातले, की कशाला करायचं ते, त्याचं तोट्यात गेला, धाडस होत नाही. किंवा तुम्ही कृषी पर्यटनाच्या नावाने ऍडव्हेंचर सेंटर उभारलं, ऍडव्हेंचर पार्क किंवा वॉटर पार्क उभारलं आणि त्याला कृषी पर्यटन नाव दिलं तर सगळ्यांना तेच कळतं का हे म्हणजेच कृषी पर्यटन. तिथे सुद्धा अडचण तयार होते. म्हणून पुण्याच्या जवळपासच्या ॲग्री टुरिझम सेंटरला ऑथेंटिक ज्याला जायचंय, किंवा आपण असं म्हणू का पुण्यामध्ये इतके परदेशी लोक राहतात, फार कमी लोक स्थानिक कृषी पर्यटन केंद्रांमध्ये जातात. कारण जी लोक, तुम्ही प्रत्येक देशाचं उदाहरण घ्या, ऑस्ट्रेलियामध्ये, अमेरिकेमध्ये, युरोपियन कंट्रीमध्ये, इव्हन इस्रायलमध्ये, अरब देशांमध्ये, चायनामध्ये, जपानमध्ये सगळीकडे ॲग्री टुरिझम चालतं सगळं आहे आणि त्यांचा प्रत्येकाचा एक कोर आहे. ओके. जसं अमेरिका किंवा म्हणजे न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, इटली यांच्याकडे वाईन मेकिंग, चीज मेकिंग याचा सेंटर असतो. ओके. ॲग्री टुरिझम मध्ये त्याच्यामध्ये कॉर्न म्हणजे मका लावतात, भोपळे, पंपकिन, दुधी भोपळे त्याचं कार्विंग असतं. इराणमध्ये सॅफ्रॉन, ज्याला आपण केसरची शेती करतात, त्याचं ॲग्री टुरिझम होतं, ते पण बघायला जाऊ. हा, जपानमध्ये भाताच्या शेतीचं ॲग्री टुरिझम होतं. अरे वा. म्हणजे त्यांचे जे समुराई वगैरे जे हिरो होते, नॅशनल हिरो, ते भात कलरफुल भातामध्ये ते लावतात. जे तुम्ही वरून डोंगरावरून बघितलं तर त्या शेतामध्ये ते लावलेले दिसतात. तर ही क्रिएटिव्हिटी ती करतात ॲग्री टुरिझम मध्ये. भारतातल्या ॲग्री टुरिझम मध्ये खास करून महाराष्ट्रातल्या बघायला गेलं तर नाव ॲग्री टुरिझम असतं, आतमध्ये गेलं का वॉटर पार्क दिसतं, आतमध्ये गेलं का ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटी दिसतात, आतमध्ये गेलं की मंगल कार्यालय दिसतं. तर कन्फ्युज होतात ती लोक की मला जर वॉटर पार्कला जायचंय तर मग मी प्रॉपर वॉटर पार्कलाच जाईल, बरोबर, इथे घुसणार नाही. तर ते इंडस्ट्री कन्सेप्ट डायल्युशन हे फार मोठं चॅलेंज राहिलं ॲग्री टुरिझम समोरचं. आजच्या टाइमला खूप असे तरुण मुलं आहेत की ज्यांना शेती करायची नाही, कारण ते म्हणतात की शेतीमध्ये आम्हाला जास्त प्रॉफिट होणार नाही, जास्त पैसा मिळणार नाही. तर त्यांच्यासाठी हे एक शेती प्लस हा एक ऑप्शन होऊ शकतो का चांगला? 100%. शेतीकडे बघताना लोक व्यवसाय म्हणून बघत नाहीत. डझंट मॅटर की तुमचं शेत किती मोठे आहे, तुमचं अर्थकारण किती हलतं त्या शेतातून. पण जसं आपण म्हणतो ना की एखादं दुकान काढल्यावरती हा पण ॲटम विकायला ठेवू, तो पण ॲटम विकायला ठेवू, तसं शेतीच्या तुकड्यावरती आपण पिकं जे निवडतो तर आपल्याकडे ठोकता सरसकट एकच काहीतरी आपण लावणार असतो, कारण आपल्याला वाटतं की कांदा तर कांदा मार्केट चांगले मिळणार आहे. पण ज्यावेळेस त्याची बॅलन्स काढायला जातो आपण, त्याचे अनेक अँगल आहेत. म्हणजे शेती करत असताना आपण 2 गायी पण पाळतो, बरोबर, एखादी शेळी पाळतो, काही कोंबड्या पण असतात. त्याचं कारण काय होतं तर पीक गेलं तर गायीचं दुधातून तेलमीठ मिळत राहिलं पाहिजे, आपल्या गरजा भागायला काही ना काही आपल्या हाताशी पाहिजे. हेच शेतीला पूरक इंडस्ट्री उभी राहण्याचं मुख्य कारण शेतकरी लेवलवरती. त्याच्यातच एक पर्यटन पण ऍड होतं आणि पर्यटनाची मागणी काय असते, शेतीची गोष्ट सांगणे, तुमच्या शेतीची गोष्ट सांगा, ही खरी मागणी. हा, ही खरी मागणी आहे. माझ्या शेतात मी आज हे पेरलंय आणि ते ह्या दिवसापर्यंत एवढं वाढलंय आणि पाऊस आला आणि ते सगळं वाहून गेलंय. वाहून जातं तर पीक संपतं, पण तुमच्या पिकाची गोष्ट संपत नाही, कारण तुम्ही ती गोष्ट त्या लोकांना सांगितलेली आहे. लोकांना इंटरेस्ट क्रिएट केलाय तुम्ही तुमच्या याच्यामध्ये. तर ही गोष्ट सांगताना किंवा एखादं पीक चांगलं आलं, आता समजा द्राक्षांचा सीझन आहे, आपला दरवर्षी द्राक्ष महोत्सव असतो. जेव्हा पाहुणे द्राक्षाच्या शेतांमध्ये जातात आणि त्या शेतकऱ्यांशी बोलतात तर समजून घेतात, जसं यावेळेस पाऊस डिले झाला ना दिवाळीनंतर पण, तर बरेचशा बागा फेल गेल्या. ज्यांच्या त्याच्यातून राहिल्या
तर त्यांनी असं काय केलं का त्या टिकल्या, त्यांची छाटणी लेट होती की त्यांनी कसं जपलं. ज्यांची द्राक्ष एक्सपोर्ट होणार आहे ते त्याची गोष्ट सांगतात की आम्ही कसं रेसिड्यू लेवल कंट्रोल ठेवली, आम्ही कसं माती देठ परीक्षण करतो वरच्यावर. ती गोष्टच आहे, ही गोष्टच आहे. आणि ते करताना त्याच्या पाठीमागची मेहनत कळते. तर तिथे दोन गोष्टी होतात. आलेले पाहुणे अप्रिशिएट करतात, कौतुक करतात शेतकऱ्याचं, बरोबर, त्याला शाबासकी देतात आणि त्यांचं माल पण विकत नेतात. बरोबर. तर रिकग्निशन म्हणजे कामाचं कौतुक कोणाला आवडत नाही. तर शेतकऱ्याच्या पाठीवर घायगा कोणी हात टाकत नाही, शेतकऱ्याला कोणी शाबासकी देत नाही, त्याला गृहीत धरतात की त्याच्यात काय आहे म्हणून आलंय त्याच्यामध्ये. बरोबर. कृषी पर्यटन हे माध्यम आहे शेतकऱ्याच्या पाठीवर शाबासकी देण्याचं. बरोबर आहे. पण माझा प्रश्न हा होता की तरुण पिढीला खरंच हा एक पर्याय होऊ शकतो का, म्हणजे त्यांनी जर करायचं म्हटलं तर? नक्की होऊ शकतो, कारण तरुण पिढी अशी टेक्नो सेव्ही आहे. त्यांच्या मोबाईलमध्ये इंटरनेट आहे, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, फेसबुक सारखे माध्यम आहेत. ते त्यांच्या शेताची गोष्ट मार्केटपर्यंत पोहोचवू शकतात. माझ्या शेतामध्ये अमुक पीक तोडणीला आले, ज्याला तोडायची इच्छा आहे ते माझ्या शेतावर या. बरोबर. मग आल्यानंतर त्यांना काय तिकीट लावलं, त्यांची खाण्यापिण्याची सोय केली, ते बघण्यासोबत अजून 4 गोष्टी केल्या, तर त्याला ही ऍडिशनल इन्कम झाली, बोनस झाला. इन्व्हेस्टमेंट तर काहीच नाही. प्लस तुम्हाला तुमच्या शेतमालाचा भाव स्वतः ठरवण्याची ते संधी आहे. कसं काय? तुम्ही मार्केटला घेऊन जाता तर मार्केट तुमचा भाव ठरवतं. बरोबर. जेव्हा तुमच्या शेताच्या बांधावर लोक येतात, तुमची गोष्ट ऐकतात, तेव्हा त्यांना त्याची मेहनत पण कळते. आणि मार्केटपेक्षा 10 रुपये तुम्ही जास्त सांगितले जरी तो लोक आनंदाने देतात, कारण त्यांना ताजा स्वतःच्या हाताने तोडलेला शेतमाल मिळणार असतो. बरोबर. त्याच्यामुळे इथे भाव ठरवायला तुमच्या हातात असतं. तुम्हाला रिकग्नाइज करायला, म्हणजे तुम्हाला शाबासकी मिळण्याचं सुद्धा एक काम असतं. तुम्हाला प्रतिष्ठा मिळते या कामामधून. बरोबर. तर कृषी पर्यटन तुमच्या जगण्यात एक ऍक्सेप्टन्स म्हणतो, जसं आपण एक सोशो इकॉनॉमिक सस्टेनेबिलिटी, जो शेतीपुढचा आजचा मुख्य चॅलेंज आहे, ते याच्यातून मिळू शकतं. महाराष्ट्रामध्ये आता एवढे भारी भारी शेतकरी आहेत, ज्यांचे 20 एकर शेती आहे, 50 एकर शेती आहे, 5 एकर आहे, 10 एकर आहे, 2 एकर आहे. छोटे छोटे शेतकरी पण खूप आहेत, एवढी भारी शेती करतायत ते. मग ते का ऍग्री टुरिझमकडे, कृषी पर्यटनाकडे वळत नाहीत, किंवा हे वाढत का नाही फास्ट गतीने कृषी पर्यटन? कृषी पर्यटन 2-3 कारणाने म्हणजे वाढत नाही असं नाही, वाढल्याच गोष्टी. शेतकरी फार कमी आले तर हा मुद्दा खरा आहे. हा, म्हणजे शेतकरी करू शकतो ना, त्यानं जर नुसतं ओपन केलं बाबा बोर्ड लावून, तरी माणसं येऊ शकतील, हळूहळू होईल, 10 वर्षांना 15 वर्षांना. पण ते होतच नाहीये, मी बघतोय. त्याचं कारण असं होतं की तो शेतकरी त्याच्या मुख्य शेती पिकवण्यातच एवढा गुंतलेला असतो, त्याची अख्खी ऊर्जा त्याच्यातच खर्च होते. शेतीतलं पीक वाढवणं, ते टिकवणं आणि पुन्हा मार्केटपर्यंत घेऊन जाणं. आजकाल शेतीतला सगळ्यात मोठा प्रश्न जो मॅन पॉवरचा झालाय. बरोबर. आज शेतीलाच मजूर मिळेना, हे ऍडिशनल ऍक्टिव्हिटी करायला अजून मजूर कुठून आणा, आणि ते पण याला स्किल्ड लेबर लागतो, कुशल कामगार लागतो. इथे अकुशल कामगार, अस्वच्छ राहणारा माणूस पर्यटनात नाही चालणार. शिवाय शेतकऱ्याला सुद्धा ज्याला आदरतिथ्याची आवड आहे, आपली जसा भारत कृषी प्रधान आहे तशी आपली शेती पुरुष प्रधान आहे. प्रत्यक्षात त्या शेतीत ऍक्च्युअल काम करते घरातली महिला, बरोबर, पण निर्णय मात्र त्या पुरुषाच्या हातात असतात. ती शेती आपली पुरुष प्रधान असल्यामुळे जो कारभारी आहे त्या शेतीचा, त्याला जर कब्बशी उचलायची सवय नसेल स्वतःची, तर तो पर्यटकांची कब्बशी कधी उचलणार? बरोबर. म्हणजे आदरातिथ्य आणि सेवाभाव ज्या शेतकऱ्यामध्ये आहे, तो आयडियल माणूस आहे कृषी पर्यटन करायला. ज्याला पाहुण्यांची उडबस करायची आवड आहे, ज्याला कोणी आलेलं आवडतं, तो माणूस घाणा नाही, हा माणूस कृषी पर्यटन यशस्वीपणे करू शकतो. याच्या उलट जो कधी घरात तांब्या उचलून ठेवत नाही, कब्बशी पण बायकोलाच उचलायला लावतो, तो माणूस कृषी पर्यटन नाही करणार. त्याने करूच नाही, त्याने केलं तरी ते फेल जाणार, कारण तो आडवं तिडवं काहीतरी बोलणार. हा, म्हणजे त्याला ते जे सेवाभाव लागतो ना, आदरातिथ्य लागतं, ते त्याच्याकडे गुणच नाही याचा अर्थ. म्हणजे क्लिअर त्याने लक्ष द्यावं. अजून काय अशा गोष्टी आहेत की ते गुण असेल तरच करावं, गुण नसेल तर नाही करू? ज्याला मवाळ बोलता येतं त्याने ऍग्री टुरिझम करावं. ज्याला असं सलग 2 वाक्य बिना शिवीची बोलता येतात त्याने कृषी पर्यटन करावं. ज्याला फार असं रॅश बोलायची सवय आहे, तर ते कदाचित पाहुण्यांना आवडणार नाहीच, बरोबर, तिथे गेलेलं. आणि ज्याला टापटीपणा, स्वच्छतेची आवड आहे, तो एक चांगलं कृषी पर्यटन करू शकतो.
आपल्याकडे कोणी येऊ किंवा न येऊ, आपलं शेत, तुम्ही बघा अनेक शेतकऱ्यांना तुम्ही भेटता, तुम्ही कधी शेतावर बघितलं तर तुम्हाला शेत बघितल्यावर त्या माणसाचा अंदाज येत असेल की हा माणूस खूप डिवोटेड आहे, फार प्रामाणिकपणे शेती करत असावा किंवा याचा शेतीवर जीव आहे याचा. बघितलंच कळतं ते, बघितलंच कळतं तुम्हाला रखरखाव कसा आहे सगळं व्यवस्थित. हा, याच्या उलट तुम्ही बघितलं की हा माणूस याच्या इथे कचरा पडलाय, इथं घाण पडली, शेती अवजार उलटी पालटी पडू नयेत, तर हा फार काही लक्ष देत नाही शेतीकडे. बरोबर. तर आपण कसं म्हणतो बघा, जुन्या काळामध्ये शेतीला लोक फार जीवापाड प्रेम करायचे, कधी चप्पल घालून पण शेतात शक्यतो जायची नाही. आलेलं पहिलं हार्वेस्ट जे काही येईल ते दगडाला पाणी वाळून तिथेच द्यायचं लगेच. हा जो सेवाभाव होता शेतीतला, हा ऍक्च्युली त्या शेतकऱ्यासाठी ना थेरपीचं काम करायचा. हा एक मी आता तुम्हाला नवा मुद्दा हे सांगतो की ऍग्री टुरिझम मध्ये लोक फार्मिंग थेरपीसाठी जातात, जे शेतकऱ्यासाठी बाय डिफॉल्ट व्हायचं. आता शेतकऱ्याने व्यावसायिक लक्ष दिलं पाहिजे शेतीकडं, याचा अर्थ लोकांनी कमर्शियल घेतला, शेतीला एक मशीन सारखं ट्रीट करायला सुरुवात केली. त्यावेळेस त्या शेतीचा सेवाभाव, त्याचं कनेक्शन जे आहे त्या माणसाचं शेतीसोबतचं, ते हळूहळू जरा नाजूक व्हायला लागलं. बरोबर. त्यामुळे ती थेरपी ते शेतकऱ्याच्याच कामात येईना, तर त्या पर्यटकाच्या कामात कधी यायची. बरोबर. कृषी पर्यटन करताना मेन फोकस शेतीवर ठेवायला पाहिजे का पर्यटनावर ठेवायला पाहिजे? दोन्हीचा बॅलन्स कसा करायचा मग? दोन्हीवर ठेवावं लागेल. शेती खराब झाली तर इकडे येणाऱ्यांना काय दाखवता येणार नाही, ते प्रॉब्लेम्स आहे ना. मग शेतीला पण फोकस करावाच लागेल, इन्व्हेस्टमेंट तिकडे पण चांगली करावीच लागेल, चांगलं पीक यायलाच पाहिजे. हो, शेतीला अगेन पर्यटन हा त्याचा पूरक व्यवसाय, मुख्य व्यवसाय नाही. शेती तुमचा मुख्य व्यवसाय, ती चांगली पाहिजेच, ती चांगली पाहिजेच, त्यातून उत्पन्न यायलाच पाहिजे त्यातून उत्पन्न. उलट पूरक म्हणतो ना जेव्हा आपण, या शेतीतल्या उत्पन्नाला ऍश्युअर्ड भाव देणारी यंत्रणा पर्यटन आहे, पूरक. हा, त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त पर्यटकांना तुमच्या शेतावर आणलं पाहिजे. कशासाठी? तुमचा शेतमाल विकायला पण, आणि सगळं काही ते घडवून आणायला, गोष्टी दाखवायला. हा, जर असं झालं, कालांतराने तुमच्याकडे खूप लोक यायला लागले, खूप फोर्स वाढला, फुटफॉल वाढला, आणि तुमचं अशा वेळेस येतं की आता दोन्ही पॅरलल करत होतो 50-50% शेती आणि पर्यटन खूप वाढलं. असं झालं का आता शेतीला वेळ मिळेना, पण तरी सुद्धा अगदी 60-40, 70-30 शेती पूर्णपणे बंद कधीच नाही करायची त्याच्यावरची. तेच तर मेन दाखवायला. हा, उलट यांना ही जी मॅनपॉवर येते याला शेतीमध्ये वापरून घ्यायचं. तुम्ही बऱ्याच ठिकाणी प्रयोग तुम्ही ऐकले असतील की 8 तासाची शिफ्ट जशी असते ना, तर 2 तास शेतावर काम करा आणि तुमच्या पॅकेजमध्ये 50% सूट मिळवा. समजा 1000 रुपये पॅकेज असेल तर 3 तास तुम्हाला शेताला काहीतरी काम करायचं आणि 500 रुपये द्यायचे. तर त्या 500 रुपयात तुम्ही त्यांच्याकडून काहीतरी काम करून घ्या, शेती फळती फुलती ठेवण्यासाठी. बरोबर. येणाऱ्या लोकांकडून पण काम करून घेऊ शकतो. सकाळचे 2 तास केले तरी व्यायाम म्हणून चालेल. त्यांचं करतात लोक, आवडीने करतात. वर्क इन फार्म नावाची तर टुरिझम ऍक्टिव्हिटीज असते कृषी पर्यटनातली, कारण म्हटलं जसं फार्मिंग थेरपी म्हणून काम करते. बरोबर. हा, जे तुमचे पाय मातीत लागतात, तुम्ही जितक्या वेळ त्या माती सोबत काम करता, पिकांमध्ये काय निंदणीचं काम केलं, तोडणीचं काम केलं, तुमचा हात लागतो त्याला, तर त्या तासाभरात 2 तासात तुम्ही सगळं विसरता. बरोबर. तिकडे फोकस त्यावरच असतो. हा, बाकीच्या डोक्यात काही येत नाही विचार वगैरे. त्यामुळे कृषी पर्यटन खरं तर भारतासारख्या कृषी प्रधान देशाला खूप वरदान येते. फक्त त्याला जे काही आजच्या घडीचं जे काही चॅलेंज तुम्ही म्हणाले होते की त्याला सगळे शेतकरी का करत नाहीत, तेच म्हणजे रोड ब्लॉक काय आहे त्याच्यातला रोड ब्लॉक मेन हाच आहे की कृषी पर्यटनासाठी बेसिक जी स्किल लागतात ना, ते जे आपण आता चर्चा केली, तर ते स्किल लागतात हे कोणी सांगत नाही, मुद्दा कोणी सांगत नाही. हा, कृषी पर्यटनासाठी इन्व्हेस्टमेंट किती लागणार, शासनाची नोंदणी काय लागणार, ब्लूप्रिंट कशी पाहिजे जमिनीची, सगळी ब्लूप्रिंट कशी पाहिजे, आणि मार्केट डिमांड काय, तर ह्या गोष्टी सांगितल्या जातात तर शेतकरी स्वतःला कनेक्ट करत नाही. बरोबर. साधारणपणे 10 एकरपेक्षा जो मोठा शेतकरी आहे त्याला आपण बागायतदार कॅटेगरीमध्ये नेऊ शकतो. बरोबर. की हा बागायतदार आहे. बागायतदार माणूस म्हणेल मी दुसऱ्याची ताटका उचलायला सुरुवात करू, बागायतदार म्हणणार मी एवढा मोठा आहे, मी एवढा मोठा आहे, लागूया भानगडीत पडू. पण त्याला जेव्हा त्याच्यातली सकारात्मक बाजू सांगितली जाते ना, तेव्हा त्याला कळतं की हे ताट उचलणं
हे कामाचं भाग पार्ट आहे आहे. आणि फक्त ताट उचललंच नाही, त्याच्यापेक्षा जास्त फायदा आपल्याला होतो. त्यानं ती रस पण घ्यायला पाहिजे तेवढा रस, हा, म्हणजे काय म्हणायचं त्याला, इंटरेस्ट पण घ्यायला पाहिजे इंटरेस्ट तेवढा, पण घ्यायला पाहिजे. रस असला पाहिजे त्यामध्ये. नाहीतर तो म्हणणार मी एवढा बागायतदार आहे, बुलेटवर फिरणार, पांढरे कपडे घालून विषय संपला. तिथेच मेन अडचण होती खरं तर. किंवा बघा, तुमच्या शेताला तुम्हाला पर्यटन नाही का करायचं होणार, तर तुम्हाला तर रोज शेतात जायचंय, हो, सकाळ संध्याकाळ जातोच आपण. तुम्हाला तुमच्या फॅमिली सोबत जायचंय, बरोबर. नातवंडांना घेऊन जायचंय, तुमचे मित्र परिवार कोणी आला तर शेतावर भेटायचे त्याला. अशा वेळेस निदान आपल्याला तरी बरं वाटलं पाहिजे त्या शेतावर. बरोबर, प्रत्येक शेतकऱ्यानं ते करायलाच पाहिजे. म्हणजे आपल्या शेताला एक छानसं काय नाव दिलं, त्याची एक पाटी कोपऱ्यावर लावली, आपल्या रस्त्याने जातो तिथे जरा स्वच्छता असली, काही फुलांच्या वेली लावलेल्या असल्या, फार्म हाऊस आपला आतमध्ये गेल्यावर गेल्या 2 बाकडे असले बसले तिथं आपलं हात धुवायला पाणी असलं, प्यायला पाणी असलं, ही इतर वेळची पण आपली गरज आहेच की तिथे. रेग्युलर गरज आहे. वॉशरूम पाहिजे, टॉयलेट पाहिजे, येणारे जे लेबर आहेत त्यांच्यासाठी स्वच्छता पाहिजेच की. याच गोष्टी पर्यटनाला वापरात येणार आहेत. हो, मी गेले 2-3 वर्ष झालं मी माझ्या शेतामध्ये करतोय. थोडंसं लॉन तयार केलंय, 4 झाडे लावले, टॉयलेट, वॉशरूम सगळं तयार केलंय, हँडसेट तयार केले. मी पण आता चालू करू शकतो. हा, बिंदास. पण ज्यावेळेस आपल्या पोरांना नातवंडांना तिथे घेऊन जातो, तर त्यांना मजाच वाटते तिथं. बरोबर. मी सिंपल एक झोपाळा लावला नुसता. जेव्हा माझी मुलगी जाते त्या झोपाळ्यावर बसते, 10-15 मिनिटं तर त्याच्यावर खेळते आधी. तिला आवड तयार होते ना शेतात जाण्याची. तुमच्या शेतात हे काहीच नसेल तर ते फिरकणारच नाही. हा, आणि ते आठवड्यात एकदा तरी म्हणते पप्पा चला शेतात. हा, मग आपणच ओरड करणार की पुढची पिढी शेतात यायला तयार नाही. मुळात त्यांनी शेतात यावं असं तुम्ही काय ठेवलंच नाही तिथे. बांधवली झाड पण कट करून टाकते. हा, इव्हन आमच्याकडे तर कमर्शियल ऍग्रिकल्चर जिथं आहे महाराष्ट्रात, तिथे बांधाला झाडं नाहीत. लँड होल्डिंग जिथं कमी आहे तिथं बांधाला झाडं नाहीत. बरोबर. पण जिथे खूप जरा लँड होल्डिंग आहे तिथे डेरेदार चिंच आहेत, बोराची झाडं आहेत, मस्त झाड असते, कडुनिंबाची झाडं आहेत. तर तिथे आरामशीर, म्हणजे तुम्हाला सांगतो 2 झाडं जरी असतील ना त्याच्या भोवती खूप छान कृषी पर्यटन फिरू शकतो. डेरेदार चिंचेचं झाड जरी असेल, उन्हाळ्याच्या 40 डिग्रीच्या टेम्परेचरला माणूस निवांत झोपू शकतो त्याखाली. बरोबर, एकदम थंड हवेशीर. ते तर आहेच. एक गोष्ट तुम्हाला विचारायची, आता समजा एक एक्झाम्पल आपण घेऊया. माझ्याकडे 10 एकर शेती आहे, माझंच एक्झाम्पल घेऊया. ठीक आहे, माझ्याकडे 10 आहे, तसं 2 पण असते, कोणाकडे 3 पण असतं. माझ्याकडे आता धरून चला तुम्ही, छोटासा मी बेस लोकेशन केली आहे जिथं आम्ही शूट वगैरे करतो. हे सगळ्या सुविधा आम्ही तयार केलेल्या आहेत. आणि माझ्या शेतामध्ये काय आहे की छोटासा तलाव पण आहे, मधून कॅनॉल पण गेलेला आहे. माझ्याकडे ऊस आहे, द्राक्ष आहे, ढोबळी मिरची असते, टोमॅटो आहे. असे मल्टिपल क्रॉप मी वर्षभर घेत असतो आणि मीच ते बघत असतो. सकाळचं 2 तास, संध्याकाळचं 2 तास. आता ह्या स्ट्रक्चरला समजा मला तिथं इन्फ्रास्ट्रक्चर मोठं उभा करायचं नाहीये, एक्झिस्टिंग जे आहे माझं, बरोबर का, मी विचार करतोय की चला पर्यटन आपण इथं चालू करूया. तर काय सुरुवात करायला पाहिजे मी? त्याच्यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटीची पिकं तुम्ही ऑलरेडी लावलेली आहेत. बरोबर. आता तुम्हाला काय करायचं, तुमच्या शेताला जर नाव असेल, इंडियन फार्मर दिले मी, इंडियन फार्मर आपलं जे नाव आहे त्याचं एक बोर्ड शेताच्या कडेला लावायचं आहे. बरोबर. त्याचं आपल्या ज्या काही इंस्टाग्राम रील करतो आपण, तर त्याच्यामध्ये तुमच्या शेताचा प्रवास त्यांना त्याच्यावरती थोडा सांगायचा आहे. स्टोरी क्रिएट करायची. हा, स्टोरी क्रिएट करायची, किंवा जे ऑलरेडी प्रवासात असतो तो सांगायचा आहे. जे घडले ते सांगायचे, कसा बनवलाय. एकदा हे कळलं की काहीतरी प्रवास सांगून थांबलं की पुढे काय घडत नाही. ते स्टोरी ना तात्पर्यावर न्यायची नाही, स्टोरी मोकळी सोडायची पुढे, की पुढचं ऐकण्यासाठी तुम्हाला इथे यावं लागेल किंवा हे अनुभवण्यासाठी तुम्हाला इथे यावं लागेल. म्हणजे थोडक्यात आपण लोकांना अपील करायचं आपल्या शेतावर यायला. बरोबर. एकतर ते रुटीनचं काम बघायला येतात, किंवा काहीतरी इव्हेंट असेल तोडणीचा, लावणीचा, त्याच्यासाठी आपल्याला इन्व्हाइट करायचे त्यांना. मग बेसिकली आल्यानंतर त्यांना जे खाण्याची, पिण्याची, वॉशरूमची, बसण्याची सोय पाहिजे हे तुम्ही ऑलरेडी ते केलेलंच आहे. त्याला जास्त खर्च पण नाही, खर्च येत नाही. इव्हन मी म्हणतो खर्च करायचाच नाही सुरुवात, बेसिक केलं तरी चालते. हा, बेसिक मधून चालू करायचे, नंतर तुम्हाला पण अनुभव होणार आहे ना. येतात लोक सांगतात, हा, म्हणजे मग लोक आले, त्याने ते काय टाइम स्पेंड केला, दिवस घालवला, अर्धा दिवस घालवला, मग अरे इथं हे पण करता येईल का, मग आपण परत एकदा येऊया, अशी ती सुरुवात होते. आणि 1 वर्ष जर तुम्ही सलग केलं आणि 1000 लोकांना जर तुम्ही सेवा दिली ना, नंतर तुम्हाला कोणीही मार्गदर्शन करायची गरज नाही. ती सायकल चालू राहते का? ते आपोआप लोक सांगतात, तुम्हाला अनुभव येतो, तुम्हाला 4 गोष्टी नव्याने सुचतात, तुम्ही आपोआप त्या डेव्हलप करता. त्याच्यात 3 गोष्टी काय होतात, तुम्ही
ब्ल्यू प्रिंट बनवून आर्किटेक्टून प्लॅन करून उभं केलं, प्लॅन काढला, खर्च केला, इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहिलं, पण ते बिझनेस म्हणून चालवण्यासाठी जे सॉफ्ट स्किल लागतात ते कुठून आणणार? फॉर एक्झाम्पल म्हणजे तुम्हाला मार्केटिंग करायचे त्याचं, बरोबर, त्याचं ब्रँडिंग करायचंय, बरोबर, म्हणजे तुम्हाला तुमच्या आवाक्यापेक्षा जास्त मॉडेलमध्ये गेले तुम्ही आणि दुसऱ्यावर डिपेंडंट झाले. बरोबर ना. जसं मी समजा कॅफेज ओपन केलं, तिथं एक कॉफी शॉप ओपन केलं, एक वडापाव सेंटर उभं केलं, तर ते डिपेंडन्सीवालं काम झालं. बरोबर, कारण तो कॅफेवाला येतोय की नाही त्या दिवशी काय माहित, वडापाववाला टाइमवर येतोय की नाही काय माहित. बरोबर ना, असंच म्हणताय तुम्ही. तसंच जे आपल्या आवाक्यातलं आहे सगळ्या अंगाने, खर्चाच्या अंगाने, ऑपरेट करण्याच्या अंगाने आणि चालवण्याच्या अंगाने जे आपल्या लेवलवर करता येईल. म्हणजे माहिती तुम्ही आता एवढं छान सांगता, तर तुम्हीच गाईड, तुमच्या शेताचे तुम्हीच ऑपरेटर किंवा सगळ्यांना दाखवणार, तुम्ही तुमच्या दृष्टीतून तुमचं शेत दाखवणार. बरोबर, तुमच्या फॅमिली मेंबर सगळे काय जेवणाची तयार करणार, तिथे यंत्रणा उभी करणार आणि त्या निघताना लोक तुमच्या शेतावरच्या काय गोष्टी विकत घेऊन जाणार. याच्या पुढच्या टप्प्यामध्ये जसं वाढत तुम्हाला जास्त मॅन पॉवर आली का मग तुम्ही एक एक गोष्ट ऍड करत जाणार. समजा मी पुणे मुंबई पासून 350 किलोमीटर लांब आहे, तर ह्याचा किती फरक पडू शकतो? खूप फरक पडतो. मी 100 किलोमीटर लांब आहे पुण्यातून, तरी मला पुण्याच्या जवळ असणाऱ्या सेंटरला जो फायदा आहे तो मला नाहीये. हे अडचणीचा भाग आहे थोडा. रोड ब्लॉक आहे, रोड ब्लॉक आहे हा. त्याच्यातला ॲग्रिटुरिझम स्प्रेड न होत असल्याचा किंवा स्लोली ग्रो होत असल्याचा हा एक भाग आहे. एकतर समजा एखादा प्रसिद्ध किल्ला आहे, तुमच्या किल्ल्याच्या पायथ्याला तुमचं शेत आहे, तर तिथलं ॲग्रिटुरिझम भन्नाट चालेल कारण ती लोक किल्ल्यावर येत आहेत. बरोबर, पॉप्युलर टुरिझम डेस्टिनेशन, पर्यटन स्थळाजवळच हॉटेल चालतं ना, तसलं तिथलं ॲग्रिटुरिझम पण चालेल. किंवा थेट शहराच्या जवळ म्हणजे मार्केटच्या जवळचं सेंटर आहे ते जास्त चालेल. पण आपल्या जवळपास किल्ला नाही, एखादं प्रसिद्ध पर्यटन स्थळ पण नाही, आपण मार्केटच्या म्हणजे शहराच्या जवळ नाही, पण तरी आपल्याला करायचं असेल मग आपलं मार्केट लोकल मार्केट, लोकलवर जायचं डायरेक्ट. मग लोकल, त्याचं कारण सांगतो. लोकल मार्केट म्हणजे काय की आता सुद्धा ग्रामीण भागामध्ये कौटुंबिक फंक्शन बाहेर सेलिब्रेट करतात जाऊन. पॉइंट आहे तुमचा. घरात वाढदिवस कोणी करत नाही. नाव ठेवायचं असेल तरी बाहेर, वाढदिवस असेल तरी बाहेर, काही कारण घरात मॅन पॉवर नाही. दुसरी गोष्ट, राबायला कोण नाही, पैसे आलेत हाताशी, नकोच म्हणतात घरात कचरा बाहेर. आजीचा वाढदिवस चला हॉटेलमध्ये, आई वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस चला हॉटेलमध्ये, पोराचा वाढदिवस आहे पहिला वाढदिवस. ती कन्सेप्ट क्लिअर पाहिजे आपल्याला की आपण कशानुसार करायला लागलोय. बरोबर का? इकडे आपल्याला काही शेतीनं दाखवायचे ना शिकवायचे. आपण जर लोकल हायपर लोकल बघतोय, बरोबर का, त्या आसपासचे आपल्याला यायला पाहिजे, तर यायला पाहिजे, तर त्या हिशोबाने आपण त्या प्लॅनिंगच करायला पाहिजे. मग तिथे करताना निदान तुम्ही 5 गोष्टी अशा करू शकता का ज्या लोकांना अट्रॅक्ट करतील, ज्या तुमच्या ग्रामीण भागा व्यतिरिक्त पण शेतीच्या चौकटीतल्या असतील. उदाहरण द्यायचं झालं तर तिथे आपण गार्डन मध्ये जाऊन काय करतो, तिथे खेळ असतात वेगवेगळे, आपण ते खेळ खेळतो. रिसॉर्ट मध्ये गेल्यावर तसे खेळ असतात. ग्रामीण भागात काय असे शहरासारखे गार्डन नसतात. नदीच्या काठावर गेले, देवळाच्या तिथे गेले, असंच खेळायला जातात ना पोरं. बरोबर. जर आपल्या कृषी पर्यटनामध्ये आपण थोड्या रिक्रिएशनल ऍक्टिव्हिटी ऍड केल्या तर आपलं सेंटर तशा याने चालू होतं. आपण हे विसरायचं नाही की आपण का करतोय, आपण आपल्या शेतावर फुटफॉल वाढवायचा आहे. बरोबर, ती क्लॅरिटी हवी. म्हणजे मी असं म्हणत होतो की माझं शेत आहे 10-11 एकर वडिलोपार्जित, काही खरेदी नाही, काही नाही, आणि त्या शेतीमध्ये आहे शेती सगळी चांगली, ठीक आहे. पण मी मुंबईपासून 350-400 किलोमीटर लांब आहे. आमच्या इथं हॉटेल्सचा प्रॉब्लेम आहे. समजा मी बोललोच लोकांना की या माझी शेती बघायला आणि शेती पण शिका आणि निवांत थोडं मनोरंजन पण करून जावं, पण मी राहायची व्यवस्था करू शकत नाही ना, ती मला अडचण आहे. समजा माझं स्किलच नाही की मी लोकांना मॅनेज करू शकत नाही, तर त्या स्थितीत काय करायला पाहिजे? कारण हॉटेल्स नाहीत, काय नाहीत. राहण्याचा जिथपर्यंत प्रश्न आहे, म्हणजे त्याच्या आधीचे जर प्रश्न सुटले तर आपण असं गृहीत धरू का तुम्ही लोकांना तुमच्या शेतापर्यंत आणायला यशस्वी झालात, ठीक आहे, ह्या माझ्या प्लॅटफॉर्म थ्रू मी आणलं, समजा त्यांना लोक आले, त्यांनी इंटरेस्ट घेतला, तर तिथे राहण्याला इतकं अडचण नाही. कारण महाराष्ट्र टुरिझमच्या GR मध्ये, कृषी पर्यटनाचा जो GR आहे, त्याच्यामध्ये ऍग्री कॅम्पिंग नावाची एक ऑथोराइज संकल्पना आहे की तुम्ही पक्क्या खोल्या बांधायची गरज नाही. तुम्ही तुमच्या शेतावर तंबू लावून जे कॅम्पिंग होतात ना बॅकवॉटरला, तसं तुमचं ऍग्री कॅम्पिंग करू शकता. तुमच्या शेतामध्येच तुम्ही काय जितके लोक आलेत
50-50 तंबू लावून त्याचीच त्या रात्रीची सोय ऍग्री कॅम्पिंग मॉडेलने करू शकता. फक्त बिबट्या नसावं तिथे. हा, ही सुरक्षित जबाबदारी आपली आहे. पण बऱ्याचदा आता आपण बघू, हे पवना लेक कॅम्पिंग होतं पुण्या शेजारी, तर किंवा कुठलं किल्ल्याच्या पायथ्याला होतं, तर कॅम्पिंगला ते आपले शेकोटी वगैरे करतात, तिथे चेलपेल असते, सुरक्षित वातावरण असतं. आपलं तुमच्याकडे क्रॉपिंग पॅटर्न कसा आहे? ऊस आहे, द्राक्ष आहे, भाजीपाला आहे. हा, मग त्याच्यामुळे लोकांना बघण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत तशा सुद्धा. आणि तो कॅम्पिंग उलट व्हॅल्यू ऍडिशन करेल त्या एक्सपिरियन्स मध्ये आलेल्या लोकांच्या. ट्राय करा एकदा. आपण करू, खरंच करायला पाहिजे, चांगली गोष्ट आहे. बरेच वर्ष झाले आम्ही विचार करतोय, बरेच मला मेसेज येतात की संतोष भाऊ तुमच्या फार्मवरती आम्हाला भेटायचंय. आणि लोकांचं असं आहे की आल्यानंतर 1-2 तास भेटून नाही काय होत, त्यांना असं मन भरत नाही. जर ते राहिले तिथे 24 तास 48 तास तर त्यांना ती शेती बघायला भेटेल किंवा बोलायला भेटेल. आता काही एवढी पण लय भारी शेती नाही मी करत, पण जेवढी करतोय 10-12 वर्षाच्या अनुभवानं जेवढी जमतंय तेवढं तरी कमीत कमी लोक बघू शकतील. या संदर्भात मी तुम्हाला विचारत होतो, बाकी काय. तुमचे आता भारतभर फॉलोअर्स आहेत, लोक ऐकतात, तर त्यांना शेतीत काय पेक्षा चला संतोष भाऊंना भेटायला मिळेल. त्यांच्या जसं ह्या मोठमोठ्या टूर कंपनी टूर काढतात ना, टूर विथ सेलिब्रिटी, तसं तुमचं ऍग्री कॅम्पिंग विथ संतोष असं एक चांगलं प्रोडक्ट तयार होईल ते. होय, बरोबर आहे. मेजर म्हणजे रोड ब्लॉक तुम्हाला काय वाटतात की एखाद्या माणसानं जर सुरू करायचं ठरवलं, ठीक आहे, तो म्हणला ठीक आहे आपल्याकडे 2-3 एकर शेती आहे, चला आपण कृषी पर्यटन चालू करूया. मेजर प्रॉब्लेम मला एक असं वाटतोय, म्हणजे तुम्ही पण सांगाच की लोकांना तो कसं आणेल, म्हणजे त्या लोकांपर्यंत मार्केटपर्यंत पोहोचायचं कसं. एक वेळेस ते पोहोचणं सोपं होतं. आजकाल प्रोफेशनली जे सोशल मीडियाचं काम करतात, तर अशा एखाद्या एजन्सीला तुम्ही घेतलं, सोशल मीडियाची एजन्सी, हे माझं कृषी पर्यटन केंद्र मी केलंय आणि मला हे आता लोकांपर्यंत घेऊन जायचंय, तर याचं मला मार्केटिंग करून दे, तर तो उपलब्ध, याचं खूप छान रील तयार करून तुम्हाला तो व्हायरल करून देईल. कदाचित ती रील अपिलिंग असेल, लोक येतील, पण कस्टमर रिटेन्शन म्हणजे आलेल्या लोकांना खुश करणं, त्यांचं समाधान करणं आणि पुन्हा त्यांनी तुमच्याविषयी चांगला रिव्ह्यू देणं आणि पुन्हा त्यांनी रिपीट येणं किंवा दुसऱ्या कोणाला पाठवणं, इथे मात्र तुमची सेवा, तुमचा सेवाभाव आणि तुमचं पर्यटनातलं युनिकनेसच कामात येणार आहे. म्हणजे मेन प्रायोरिटी तर सेवाभावच आणि युनिकनेस, हे तर तुम्हाला क्लिअर पाहिजे. लोक येतील एकदा येईल, पण त्याला एकदा येतील, पण त्यांना जर ते आवडलंच नाही तर ते बाकी लोकांना सांगणार नाही. पण जर थोडी जरी मेहनत घेतली ना संतोषजी, तर हे सहज शक्य आहे. मेहनत स्वतः याच्यासाठीच घ्यायची असते का तुम्ही आउटसोर्स कराल, पण तुमच्या शेताला तुमच्यापेक्षा जास्त कोण चांगलं ओळखतं. बरोबर. 2 तासासाठी रील करायला आलेल्या माणसाला किती शेत माहिती, तुमचं शेत तुम्हाला चांगलं माहिती ना. बरोबर. तर तुम्ही तुमच्या शेताविषयी जेवढं चांगलं सांगाल तेवढं दुसरं कोणीच नाही सांगणार. आणि समजा एखाद्याकडे व्हरायटी क्रॉप नसेल, व्हरायटी काही नसेल, किंवा एखादा मराठवाडा विदर्भातला असेल, तर त्यांनी काय करायचं, सिंगल क्रॉप आहे पण त्यांना वाटतं की चला आपण आपल्याकडे बोलण्याचं स्किल आहे, आपण लोकांना बोलवावं, तर त्यांना सिंगल क्रॉपवर जाऊ शकतो का? सहज. मग तुम्ही एखाद्या क्रॉपचं नाव सांगा, मी तुम्हाला त्याचं मॉडेल सांगतो. सोयाबीन धरा. आता सोयाबीन आपल्याला माहित काय आहे का बियापासून, जर त्या शेतकऱ्याने थोडा त्याचा अभ्यास करून मांडणी केली, सोयाबीन मुळातच किती 3 महिन्यात निघून जातो. तो पिरियड तुमचा आहे पावसाळ्याचा. बरोबर. तर तुम्हाला तुमचं शेत अशा ठिकाणी आहे का जिथे तुम्हाला ट्रेकिंग बिकिंग काय त्याला जोड देता येईल. बर. सोयाबीनला ट्रेकिंगची जोड म्हणजे काय कारणाने लोकांना तुम्ही बोलवलंय आणि इकडे आणलंय. आता सोयाबीन तुम्हाला त्याचं थोडं इंटरेस्टिंग पार्ट जो असतो का, सोयाबीन मध्ये याला 40% प्रोटीन आहे, 20% तेल आहे, सोया चंक्स, सोया तुम्ही उद्या तिथे छोटस युनिट टाकलं टोफू पनीरचं, इथे येईल त्याला ह्याच सोयाबीनचं पनीर मी तुम्हाला खाऊ घालणार आहे. बरोबर. तर त्याचे जे काही गोष्टी निघतात का, तो सोयाबीन कसं नायट्रोजन फिक्सेशन करतं, जमिनीचे हे कशी वाढवतो, इथली 1 किलो माती मी 100 रुपयाने विकतो तुम्हाला. तर त्याचं स्टोरी टेलिंग जर झालं बरोबर त्या पिकाचं तरी होईल. आता हे शॉर्ट 3 महिन्याचं पीक असल्यामुळे तुम्हाला त्या एकदा लाईव्ह पिकामध्ये काय करता येईल ते तेवढंच. अदरवाईज तुम्ही त्या सोयाबीनच्याच म्हणजे सोयाबीन वडी जी असते ना, त्या सोयाबीनच्या वडीच्याच आकाराचं उद्या जर तुम्ही कॉटेज केलं, बरोबर,
तिथे टोफू पनीरचं काय तुम्ही प्रोसेसिंग म्हणजे युनिट त्या रिलेटेड इकोसिस्टम तुम्हाला उभा करावी लागेल. हा एकर असू द्या, 2 एका एकर असू द्या, पिकाचं. त्याचं काही एवढं टेन्शन नाही. तुम्हाला जमिनीची लय आवश्यकता नाहीये, हो. पण ती स्टोरी टेलिंग जमायला पाहिजे, ते इकोसिस्टम ती जमायला पाहिजे. किंवा ऊस बघू आपण, महाराष्ट्रात ऊस हे बऱ्यापैकी आहे, पश्चिम महाराष्ट्रात असलेलं आहे नगदी सगळं. पीक आहे. मी माझ्या पुस्तकात ऊसाचं उदाहरण दिले, सांगा ना. ऊसाच्या पर्यटनाचं. आपल्याला जे काही आपलं शेत आहे त्याच्यावर कमीत कमी 2-3 स्टेज मधला ऊस लोकांना दाखवला असला पाहिजे. की पेऱ्याच्या खालचा, जिथे एक छोटं फील्ड मध्ये तुम्ही आलेल्या पाहुण्याकडून ऊसाची लागवड करून घेतली पाहिजे, की त्यांना कसं ऊस लावतो हे पण कळलं पाहिजे. त्याच्यानंतर त्या ऊसाची लागवड झाली, ऊसाची वाढ झाली, तर ऊसाचा इतिहास नाही, तुम्ही साखरेचा इतिहास सांगितला पाहिजे लोकांना. साखर भारतात कधी आली, कोणी बनवली, तिचा उद्देश काय होता, साखरेची एक सोपी ग्लुकोजची जी केमिकल रिॲक्शन आहे त्याचीच खेळणी तुमची तिथं असू शकतात. बरोबर. त्याच्यानंतर साखर बनण्याच्या आधी ऊसाचा जे हाताने चरखा फिरवायचा होता, तो एखादा लाईव्ह चरखा असला तर तुम्ही 2 कांडकी मोडून आणली, स्वतः ज्यूस काढला, ऊसाचा रस काढला, तुम्ही पिऊ शकता तो. बरोबर. त्याच्यानंतर त्याचं जे पाचट निघतं त्याचं तुमचं हँड क्रशिंग मशीन तुम्ही असू शकले, त्याचं तुम्ही कंपोस्टिंग केलं. बरोबर. त्याचे काही डॉल बनवल्या पास्टाच्या उभ्या फिगर करून, स्केअर क्रो केला, बुजगावणं केलं पास्टाचं. बरोबर. तिथे त्याचे कॉटेज म्हणण्यापेक्षा जे काही ऍक्टिव्हिटी एरिया आहे तो सगळा पास्टाच्या रिलेटेड असला, ह्याच पास्टाचं कंपोस्टिंग युनिट असलं, गांडूळ खताचं असलं, तेच लोकांना विकता येईल. म्हणजे एक पीक किंवा तुमचं छोटंसं गुळाचं गुराळ केलं तरी त्याच्या वड्या तुम्हाला काय बघायला भेटेल लोकांना, दिवस तर निघून जायला सहज जाईल, सहज दिवस निघतो त्याच्यात. आणि ह्या बिझनेसला मग सॅच्युरेशन येऊ शकतं का, की काही ठराविक काळानंतर असं होईल की अरे हे तर नॉर्मलच आहे, बघितले, असं लोक म्हणू शकतील का? की अजून तरी तशी परिस्थिती नाही, कारण अजून इतके वर्ष झाले. मग जसं मगाशी बोललो आपण, 1980 ला पहिलं ऍग्री टुरिझम आलं, आता 45 वर्ष होऊन गेले, त्याची स्पीड अजूनही पकडत नाही. तर अजून याला खूप वाढायचंय इंडस्ट्रीला. आणि कारण कृषी पर्यटन कुठं चालतं, जिथे शहरीकरण जास्त आहे. बरोबर. भारतात सगळ्यात जास्त शहरीकरण असलेलं राज्य महाराष्ट्र आहे. त्याचं शहरीकरण किती आहे? 45%. त्याच्यातही तुम्ही हे तितकंच खरं आहे की ऍग्री टुरिझम सेंटर कुठेही चालू शकेल, कुठे यशस्वी होऊ शकेलच का याच्याविषयी डाऊट तयार होतो. कारण ती व्यक्ती कसं चालवणार आहे त्याच्यावर व्यक्तीवर डिपेंड आहे ते. अगदी रिमोट एरियामध्ये जिथे रिच पण नाही कोणाचा, जसं माझा एकदम रिमोट आहे, म्हणजे तुम्हाला मोठे शहर युएसपी तुमचा स्वतःचा रिच आहे. ज्याला नाही त्याला थोडा विचार करावा लागेल. ज्या शेतकऱ्याचा स्वतःचा रिच पण नाही, एरियाचा पण रिच मेन स्ट्रीम नाही, आउटस्कर्टला एरिया आहे, तर त्याने ऍग्री टुरिझमचा विचार करताना कोणाला बघावं का कोण माझ्याकडे येईल. म्हणजे तो लोकलची माणसं येतील बर्थडे साठी, नाव ठेवण्यासाठी, किंवा ती थोडस ते वेगळं टाईप असेल. मग कॅश फ्लो काय आहे त्या गावाचा, म्हणजे त्या गावाची किती कॅपॅसिटी पैसे पे एक्झॅक्टली. माझ्या गावामध्ये डेअरी कोऑपरेटिव्ह असल्यामुळे पैसा खेळता आहे, हायवेला गाव आहे, त्याच्यामुळं लोक इजा असते, मार्केटशी कनेक्शन असतं. बरोबर. जे गाव एकदम इंटेरियरला आहे तिथे काय रोजचा कॅश फ्लो नाही, त्याला कृषी पर्यटनाचा काही गंधच नाही तिथे. बरोबर आहे, रिस्क आहे तिथं, आणि लॉस पण होऊ शकतो, आणि त्यांना आता त्याला लागू पण नाहीच. मोठमोठी जी शहरं आहेत, म्हणजे बाजारपेठ आपण म्हणू, जिथे खूप लोक राहतात, त्यांना काही ना काही कारणाने बाहेर पडायचं असतं, तर त्यातला संधी म्हणून तिथल्या शेतकऱ्यांनी कृषी पर्यटनाचा 100% विचार करायला पाहिजे. आता एक थोड्या वेळापूर्वी तुम्ही काहीतरी एक एक्झाम्पल देत होता तुळजापूरचं. एक शेतकरी आपल्याकडे आले होते ट्रेनिंगला. त्यांच्या डोक्यात होतं की इकडे मेन स्ट्रीम मध्ये जशी कृषी पर्यटन आहेत तसं कृषी पर्यटन मला माझ्याकडे उस्मानाबादला तिकडे करायचं, धाराशिवला. अच्छा, मेन स्ट्रीम म्हणजे शहराच्या शेजारची तुम्ही मेन स्ट्रीम म्हणता, जे चालू आहेत आता, ऍक्टिव्ह आहेत, जोरात चालू आहेत ते. तर त्यांनी ती बिझनेस बघितला ना, तिथं कॉपी पेस्ट करायचं होतं, की इतकं असं केलं की एवढा बिझनेस होतो, हे त्यांच्या डोक्यात गणित होतं. धाराशिवला त्यांना करायचं होतं. म्हटलं की हे जरी खरं आहे तर ही एक बाजू आहे. इतका बिझनेस याच्यासाठी होतो की इथं स्ट्रेस लेवल तेवढे आहे, इथे पैसे तेवढे आहेत, इथे लोकसंख्येची घनता डेन्सिटी तेवढी आहे, लोक स्पेंड करू शकतात. त्यामुळे तो आउटिंगचा प्रेशर जास्त आहे बाहेर निघण्याचा.
धाराशिव या भागामध्ये इतकं म्हणजे पुण्या मुंबई सारखं प्रेशर नाहीये, इकॉनॉमीवर पण नाहीये, लोकांवर पण इतका ताण नाहीये, लोकसंख्येची इतकी घनता नाहीये. त्यामुळे ऍज इट इज इथलं तुम्ही कराल, तुमचा कोण रोखणार आहे? तुमचा खर्च जास्त होईल, बदल्या त्याला बिझनेस कमी मिळेल. त्याच्यामुळे ब्रेक इव्हनला त्यांनी जर देश लेवलला बघितलं तर हिंदीतून समजा त्यांनी प्लॅन केला की चला आउट ऑफ महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांना बोलवायचं आहे, हे पॉसिबल आहे का? कोणी ट्राय केलंय का असं की महाराष्ट्राच्या बाहेरची लोक बऱ्याचदा येतात, कारण सोशल मीडिया ओपन फॉर ऑल आहे ना. ते तर आहेच. हा, म्हणजे माझ्याकडेच हैदराबादवरून पाहुणे आलेत बऱ्याचदा, दिल्लीवरून आलेत, खालून बँगलोरवरून पण आलेत, गुजरातवरून पण येतात, कारण त्यांनी सोशल मीडियावर बघितलं असतं. पण ते थेट येत नाहीत, त्यांच्या रूटवर असतं काहीतरी. म्हणजे त्यांना महाबळेश्वरला जायचंय, रस्त्यात तुमचं आहे, इथं राहायचं तिकडे तसं. हा, मग हॉटेलला राहण्यापेक्षा ऍग्री टुरिझमला राहू. हो, मग ते पण आपल्याला लक्षात पाहिजे की आपण कुठल्या रोडला आहे. एक्झॅक्टली. व्हॅल्यू ऍडिशन. आज माणूस काय फिरायला जाताना अनुभव सिद्ध पर्यटन करायला बघतो. म्हणजे एक काळ होता का त्याला हॉटेलमध्ये रिसॉर्टमध्ये राहायचं असायचं, आता त्यांना वाटतं की मी जर साताऱ्याला चाललो तर मला तिथली लोकल खाद्य संस्कृती, तिथलं वातावरण हे तिथं जाईल, इथं लोक हुडकतात की इथं लोकलला काय मिळेल. हा, मग तिथे तुमचं होमस्टे, तुमचा फार्म स्टे, ह्या गोष्टी बघतात लोक. कृषी पर्यटनाची फार्म स्टे पण एक चांगली संकल्पना आहे. फार्म स्टे, हा, म्हणजे तुमचं घर आहे आणि तुम्ही एअरबीएनबी सारख्या वेबसाईट आहेत ज्या जगभर काम करतात, तर तुमचं अशा ठिकाणी घर आहे का जिथं जवळपास अजिंठा वेरूळ आहे, चांगला किल्ला आहे, बीच आहे, आणि तुम्हाला असं वाटतं की आपल्या घरातल्या 2 खोल्या आता मोकळ्याच आहेत, तर तुम्ही त्या जसं होमस्टे करायला द्यायचं, तसं फार्म, शेतातलं घर म्हणजे फार्म स्टे, तिथे राहायला द्या त्यांना. तुम्ही जे धाराशिवचं एक्झाम्पल सांगत होता ते कंटिन्यू सांगितलं नाही तुम्ही की ते कॉपी पेस्ट त्यांना करायचं होतं. त्यांना कॉपी पेस्ट करायचं होतं, पण अगेन मी त्यांना हेच बोललो की तुम्ही करायला जाल, खर्च कराल, पण अगेन्स्ट त्याचा रिटर्न्स तेवढे येणार नाहीत. ओके. त्यामुळे तुमचा बिझनेस ब्रेक इव्हनला जायला खूप वेळ लागेल, कदाचित तो जायचा पण नाही, कारण तुम्ही इन्व्हेस्टमेंट खूप जास्त केलेली असणार. तर तुम्ही पुण्याच्या मार्केटला काय डिमांड आहे हे डोळ्यापुढे ठेवून धाराशिवला इन्व्हेस्ट करण्याऐवजी धाराशिवची डिमांड काय त्याच्यानुसार इन्व्हेस्ट करा, तिथे प्रोबेबली जास्त फुटफॉल तिथे होईल. म्हणजे इन्व्हेस्टमेंट मध्ये चुकतात का लोक? फार खूप चुकतात. म्हणजे आहे 2-4 कोटी टाकले पैसे, चला येतील असं विचार करतात लोक. बऱ्याचदा GR मध्ये बिटवीन द लाईन्स शोधायला जातात लोक. म्हणजे महाराष्ट्र टुरिझमचा जो ऍग्री टुरिझम डेव्हलपमेंटचा GR आहे त्याच्या बुलेट पॉइंट काय आहेत की शेती येणे करायची गरज नाही, जास्तीत जास्त 8 खोल्यांपर्यंत बांधकाम केलं तरी त्याला परवानगीची गरज नाही, लाईट घरगुती दराने मिळेल, तुम्हाला गॅस घरगुती दराने मिळेल. अच्छा. तर जे आता रिअल इस्टेट मधले लोक आहेत ते याचा फायदा घ्यायला बघतात. ओके, हे पण आहे. हा, मोठ्या प्रमाणात आहे की त्यांना वाटतं की याच्यात येण्याची गरज नाही, आपलं कुठं लिटिगेशन किंवा अडचणीतला असेल तर ऍग्री टुरिझम नाव द्या आणि चालवा. हा एक त्याच्यातला प्रॉब्लेम होतो. तर तसं तिथे पण करताना इन्व्हेस्टमेंट ज्यावेळेस ह्या मॉडेलमध्ये येते तेव्हा लोक रिसॉर्ट बांधायला जातात आणि ऍग्री टुरिझम नाव देतात. स्विमिंग पूल करायचा असतो त्यांना, त्याच्यामध्ये जो हेवी कॉस्टचा असतो आणि त्याला ते ऍग्री टुरिझम नाव देतात. जसं मगाशी म्हणालो ऍडव्हेंचरच्या ऍक्टिव्हिटी ठेवतात ते, त्याला ऍग्री टुरिझम नाव देतात. तर ते कन्सेप्च्युअल क्लॅरिटी येत नसल्यामुळे इन्व्हेस्टमेंट हाय होते. बरोबर. आणि पुन्हा रिटर्नची अडचण तयार होते. कल्पक तुम्ही जसं म्हणाले की हिंदी भाषेत केलं तर बाहेरून पण लोक येतील, 100% येतील, पण अगेन तुमचं डेस्टिनेशन कुठं आहे. बरोबर. बऱ्याचदा असं पण होऊ शकतं की तुम्ही नाव दिलंय कृषी पर्यटन, माणसं अपेक्षा ठेवून येत असतील की चला थोडं शेताचं पण शिकायला मिळेल, शेतातलं खायला मिळेल, शेतातलं घेऊन येऊया, आणि तिथे गेले ऍडव्हेंचर करायला मिळते, स्विमिंग पूल मध्ये पोहायचं. भ्रमनिरास होतो तिथे त्यांचा. बरोबर. समजून एक आलं होतो आणि हे निघालं भलतं तिथे काहीतरी. बरोबर, 100% हे फार मोठी अडचण होऊ शकते. हो, कारण मी बऱ्याचदा मी पण 1-2 ऍग्रो टुरिझम बघितलेत. म्हणजे तिथे गेल्यानंतर मला कळालं की हे तर हॉटेल टाईप आहे. नाव तर दिले ऍग्री टुरिझम, कृषी पर्यटन केंद्र, पण तिथं काही सीझनल थोडाफार हुरडा वगैरे इकडे तिकडे किरकोळ गोष्टी आहेत, पण त्याला ते प्रॉपर प्लॅनिंग नाही केलं की 1 डे तिथं स्पेंड व्हायला पाहिजे माणसाचा. सीझनल ऍक्टिव्हिटी ज्या आहेत ना, म्हणजे आता हुरडा
नंतर आमरसपोळी चालू होतो जेव्हा आंब्याचा सीझन निघतो तेव्हा. तर ऍक्च्युली वर्षभराचा विचार करता कृषी पर्यटनाचा हंगाम हा दिवाळीनंतर चालू होतो, बरोबर. ते पाऊस पडेपर्यंत. कारण पाऊस पडला का शेतातच चिखल असतो किंवा काय असतं तिथं जरा गॅपच द्यायला पाहिजे. हा, मग त्यावेळेस लोक पावसाळी पर्यटन करतात, कृषी पर्यटनाला जात नाहीत, ट्रेकिंगला, धबधब्याला इकडे. जेव्हा दिवाळीमध्ये पाऊस उघडतो, मग दिवाळी म्हणजे थोडक्यात अगदी टेक्निकली वसुबारस टू तुमचा पाडवा किंवा शेवट वट्ट पौर्णिमा हा कृषी पर्यटनाचा हंगाम आहे. हे क्लिअर माहित पाहिजे, हा डोक्यात पाहिजे क्लॅरिटी ते. पण एक्सेप्शनल केस मध्ये ज्याची खडकाळ शेती आहे, पाणी थांबत नाही, एखाद्या प्रॉपर डेस्टिनेशन जवळ आहे, त्याला 12 महिन्याचा हंगाम असतो. मग किंवा औरंगाबादचे एक माझ्याकडे कन्सल्टन्सीला आले होते, शेंद्रा MIDC जवळ त्यांचं शेती होती. तर त्यांना एक ऍग्रिटुरिझम करायचं होतं. तर मी त्यांना एक व्हॅल्यू ऍडिशन सांगितलं की तुम्ही इथे टीम बिल्डिंग ऍक्टिव्हिटी किंवा कॉर्पोरेट ट्रेनिंग साठी थोडं इन्फ्रास्ट्रक्चर करा, जेणेकरून या कंपन्यांच्या ऍक्टिव्हिटी तुमच्याकडे येतील, बरोबर, आणि तुम्हाला मधले दिवस भरून निघतील तुमचे. चांगली आयडिया दिली तुम्ही. फरक पडला. हा, नंबर ऑफ डेज वाढले पाहिजे. अगदी टॉपच्या टॉप हॉटेलला सुद्धा 365 ऑक्युपन्सी नसते. बरोबर. हा, तर इथे ऍव्हरेज 150 ते 170 दिवस मिळाली वर्षभरातली, तर बिझनेस चांगला चालला असं म्हणतो. खूप चांगला. काय ऍग्रिटुरिझमला 200+ मिळते, तर ते खूप चांगलं काम करतात त्यावेळेस. आणि इकोसिस्टम येते, म्हणजे तुमच्याकडे जर फुटफॉल वाढला तर तुमच्या एकट्याच्या आवाक्यात काम राहिलं नाही, तर तुम्ही मदत घेता गावकऱ्यांची. बरोबर. मग तुम्ही जेवण बनवायला बचत गटाच्या महिला घेता, त्यांचे वाळवण्याचे पदार्थ तयार करून त्याला प्लॅटफॉर्म देता. ते लोक कशी मॅनेज करायची, कारण रोजगार निर्मिती तर तुम्ही करतायच, पण एखादी कंपनी असते तिकडे कसं सगळं व्यवस्थित कॉर्पोरेट लेवलला असतं, सगळं सॅलरी बिलरी प्रॉपर. पण इकडे जर समजा एखाद्याला 5-50 माणसं लागणार आहेत, तर कशी मॅनेज करायची त्यावेळेस? तर मला असं वाटतं की त्या कामगारांनाच प्रॉफिट शेअर केला पाहिजे. अच्छा, त्यांना डेली वेजेस वरती बोलवण्यापेक्षा एक असं होतं टीम, म्हणजे आमच्या भागात बचत गटाची मुवमेंट जोरदार आहे शेती कामात सुद्धा. तुम्हाला 1-2 बायका नाही मिळत, तुम्हाला ते बचत गटाचं जे कोण मेन आहे त्यांना सांगावं लागतं, हा, की आम्हाला 10 बायका द्या. बरोबर. तर तसं उद्या जर तुमच्या टुरिझमचं समजा किचन डिपार्टमेंट जे आहे, तर त्याची तुम्हाला जबाबदारी वेगळी काढायची, तर तुम्ही डायरेक्ट त्या टीमला दिलं की ही जबाबदारी तुमची, याच्यात म्हणजे इनपुट जे लागणार आहे, किराणा माल, कच्चा माल, तो तुम्ही आणा, पर हेड मी तुम्हाला एवढं ठरवून देऊ शकतो, तर ती जबाबदारी तुम्हीच घ्या. मग ते 1 नंबर काम करतील. हा, मग ते दिवस रात्र बघणार नाही. कामगार म्हटलं की 1 तास जास्त थांबा म्हटलं की ते तानातानी चालू होते. ते मोठ्या सेंटरला हीच सिस्टम आहे. कसं काय एवढा अनुभव तुम्हाला झालाय? 15 वर्षाचा. म्हणजे तुम्ही फार जवळनं बघितलेलं दिसते ते सगळे बिझनेस. आम्ही काय म्हणतो त्याला, बांधकाम करताना पहारीने दर घेण्यापासून काम केलेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्यातले कुठे कुठे अडचणी येतात. तर बऱ्याचदा काय होतं की ऑपरेशनल टीम जी असते, ऑपरेशनचे प्रश्न कधी सुटत नाही, तिथे काही ना काही होत राहतं. मेंटेनन्स निघतो, मॅन पॉवरची गडबड होते, त्यांचं फोकस हलतो, ती इंटेन्सिटी राहत नाही. बरोबर. तुमची व्हिजन ती खालपर्यंत पर्क्युलेट पण होत नाही. अशा वेळेस त्यांना नेहमी मोटिवेट ठेवणं, मेंटेनन्सवर लक्ष देणं, मार्केटिंगवर लक्ष देणं. तर शेती करणं जसं मल्टीटास्किंग आहे, तसा पर्यटन हा व्यवसाय पण तसाच मल्टीटास्किंगचा असेल. आजकाल BS ऍग्रीकल्चर खूप लोक करतात, किंवा ऍग्री ग्रॅज्युएट जे झालेले आहेत मुलं, त्यांना काही स्कोप आहे का इकडे? माझं MSc ऍग्री झालंय. तुम्ही तर मी ऍग्री टुरिझम करतो. तर ज्यावेळेस आता महाराष्ट्रातले ऍग्री टुरिझम मी बघितले, प्रशिक्षक होतो त्यावेळेस सगळ्यांकडे जाण्याचा योग आलेला. तर एक गोष्ट कळली मला की ज्याला शेतीची माहिती आहे तो चांगला ऍग्री टुरिझम ऑपरेट करतो, कारण त्याकडे सांगण्यासारखं बरंच असतं, त्यांना जास्त स्कोप आहे. हा, म्हणजे ज्याला शेतीचं ऍज अ सायन्स म्हणून ज्याने अभ्यास केलाय, बरोबर, तर त्याला शेतीच्या गोष्टी खूप सांगण्यासारख्या.
त्याच्याकडे भंडारच आहे ना, कारण हा. बीएससी ऍग्रिकल्चर केले, खूप शिकल्याचा फायदा तिथं होतो. बरोबर. म्हणून आपल्याकडं बघा 125 ऍग्री कॉलेजेस आहेत महाराष्ट्रात. बापरे, जवळपास दरवर्षी थोडे तिडके नाही तर 15,000 ऍग्री ग्रॅज्युएट पास आउट होतात. किती चान्स. सगळ्यांनाच काही युपीएससी एमपीएससी बँकिंग मध्ये जॉब मिळत नाही. प्रायव्हेट सेक्टरमध्ये ऍज पर स्किल मिळतात पण त्याच्यात. पण प्रत्येकाकडे शेती आहे हे तर कंपल्सरी आहे, कारण 7-12 असल्याशिवाय ऍडमिशनच मिळत नाही हो. शेतीला. तर हे 15,000 शेतकरीची पुढची पिढी आहे ना. ही पिढी शेतीतून बाहेर जाण्याऐवजी शेतीत पुन्हा येण्यासाठी आणि एकदम रिस्पेक्टफुली मानाने शेतीत येण्यासाठी त्यांनी 100% कृषी पर्यटनाचा विचार करावा. कारण त्यांच्याकडे नॉलेज आहे, त्यांच्याकडे प्रेझेंटेशन स्किल्स आहेत. बरोबर. आणि आजच्या काळामध्ये स्टार्टअप एंटरप्रिनरशिपचे इतके काही स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम आहेत की ते त्यांच्या शेतीचं स्वॅट अनालिसिस जे म्हणतो आपण, स्ट्रेंथ काय आपली, विकनेस काय, ऑपॉर्च्युनिटी काय, थ्रेट्स काय आहेत, याचा व्यवस्थित अभ्यास करून ते येऊ शकतात. आणि दरवर्षी अगदी 10% जरी ऍग्रिटुरिझम करायचं ठरवलं पोरांनी, तर दरवर्षी महाराष्ट्रात 1500 ऍग्रिटुरिझम किंवा 1500 शेतकरी त्या शेतीला प्रतिष्ठा देण्याच्या कामात येतील. बेस्ट. तर हे एक मोठं एक गॅप आहे की त्याच्याकडं टेक्निकल लोक येत नाही. म्हणजे मला त्याचा फायदा माझा सांगतो मी. आम्ही ज्यावेळेस काम चालू केलं होतं तर आमच्याकडे उन्हाळ्यामध्ये कुसाळाची शेती होती, काहीच नसायचं, नांगरलेली शेती असायची. तर ढेकळावर ते अर्धा तास मी लोकांना सांगायचो गंमत. किंवा गाजर गवत ज्याला आपण काँग्रेस म्हणतो, बरोबर, त्याच्यावर 15-20 मिनिटं सहज सांगता येतो. बरोबर. बीएससी ऍग्रिकल्चर झालेल्या माणसाचा गवतावर अभ्यास असतो, प्लांटवरती अभ्यास असतो, प्लांटच्या फिजिओलॉजीवरती किड्यावर अभ्यास असतो, त्याचा मातीवर असतो, खूप गोष्टींवर अभ्यास असतो. त्याच्यामुळे मी फार आशावादी आहे ऍग्री ग्रॅज्युएट असणाऱ्या, शिकत असणाऱ्या झालेल्या मुला मुलींकडून की त्यांनी कृषी पर्यटनात लक्ष आले तर इट विल बी द चेंज मेकर. ते मोठी गोष्ट होऊ शकेल. अजून फक्त महिलांनी ऑपरेट केलेलं ऍग्रिटुरिझम सेंटर आता 1-2 व्हायला लागलेली आहेत, पण तिथे खूप मोठा स्कोप आहे महिलांना. कारण किचन महिला हँडल करतात, हाऊसकीपिंग महिलांकडे असतं. बरोबर. जिथे चांगल्या बोलतात त्या खूप चांगल्या प्रकारे हँडल करू शकतात. तर महिलांकडे थोडं व्यावहारिकता चांगली असल्यामुळे ते जरी ह्या व्यवसायात आले तर अजून कृषी पर्यटनाला एक चांगलं व्यावसायिकता वाढीस लागेल त्याच्यात. 100%. बरोबर आहे. मला सांगा, आपलं महाराष्ट्र शासन किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट ऍग्रिटुरिझम साठी काय प्रोत्साहन म्हणून काय सबसिडी वगैरे देते का? कारण काय 2020 साली ऍग्रिटुरिझमचा GR आला आपल्या महाराष्ट्र शासनाचा, ज्याच्यामध्ये मी पण एक मेंबर होतो तो GR कमिटीमध्ये. तर त्याच्यामध्ये मिनिमम 1 एकर क्षेत्र जर असेल तरी तुम्ही ऍग्रिटुरिझम करू शकता. दुसरी गोष्ट, तुम्हाला स्वतःची शेती नसेल तर दुसऱ्याची लीजवर घेऊन पण तुम्ही ऍग्रिटुरिझम करू शकता. ऑप्शन आहेत. फक्त शेतकरीच नाही तर कृषी जे फार्मर प्रोड्युसर कंपन्या आहेत त्या सुद्धा त्यांच्या नावाने कृषी पर्यटन करू शकतात. तुमच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर बांधायला पैसे नाहीत तर तुम्ही ऍग्री कॅम्पिंग, तंबू लावून पण ऍग्रिटुरिझम चालवू शकता. त्याच्यामध्ये थेट सबसिडी पहिले 5 वर्ष नव्हती काही. आता एक आई नावाने योजना सुरू केली आहे की घरातील महिलेच्या नावाने जर ऍग्रिटुरिझम सुरू झालं तर तिला 15 लाखाच्या कर्जावर व्याज माफी आहे. म्हणजे पर्यटन विभाग ते व्याज भरणार. तर ही एक इन्सेंटिव्ह मॉडेलची योजना म्हणू आपण. थेट सबसिडी त्याच्यामध्ये प्रोत्साहन दिलेलं आहे. मला वाटतं एक प्रकारे चांगलं पण आहे. जशी शेळी पालन, गाई पालन त्याच्यामध्ये थेट सबसिडी असते, अशी सबसिडी इलेमेंट जर पर्यटनात पण आला तर तिथे सबसिडीसाठीच काय गोष्टी होण्याची शक्यता जास्त होते. बरोबर. नाही तिथे व्यवसाय डायल्युशन होऊ शकतं. त्याच्यामुळे आता इंडिया टुरिझमचं सुद्धा अगेन इन्सेंटिव्ह मॉडेल म्हणायचे एनकरेजमेंट मॉडेल जास्त आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे अवॉर्ड्स दिले जातात चांगल्या ऍग्रिटुरिझम रन करणाऱ्या माणसांना. महाराष्ट्र शासनाचे पण असतात, केंद्र शासनाचे पण असतात. काम चालू आहे गव्हर्नमेंट, खूप चांगल्या प्रकारे काम चालू आहे. आपल्यानंतर कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान ह्या राज्यांच्या पण ऍग्रिटुरिझम पॉलिसी येत आहेत आता. त्याच्यामुळे एक इकोसिस्टम डेव्हलप होती देशात. महाराष्ट्राचा विचार करता आपल्याकडे इन्सेंटिव्ह मॉडेल आहे त्याच्यामध्ये.
काय वाटते भविष्य 5-10 वर्षामध्ये काय होईल? ॲग्रोटुरिझमचं वाढेल का स्लो होईल का आहे असंच राहील? ॲग्रोटुरिझम फ्युचर स्कोप खूप चांगला आहे. त्याच्यात लोक जे एक्झिस्टिंग काम करणार आहेत ॲग्रोटुरिझम मध्ये ते किती प्युरिटीने ॲग्रोटुरिझम करतात याच्यावर बरंचसं यश अवलंबून आहे त्याचं. बरोबर. यांनी जर त्याला मंगल कार्यालयच करायचं ठरवलं तर मग ॲग्रोटुरिझमला नव्याने डिफाईन व्हावं लागेल इंडस्ट्री म्हणून येताना. बरोबर. पण त्याच्या पलीकडे जाऊन नव्याने जे ॲग्रोटुरिझम सेंटर उभे राहत आहेत ना हे जास्त एक्सपिरियन्शियल टुरिझमला घेऊन राहत आहेत. म्हणजे तिथे काहीतरी लोकांना प्रत्यक्ष करता येण्यासारखं असतं. शाळांमध्ये जसं आता शेतीचा विषय येऊ घातलाय त्यामुळे त्या ठिकाणच्या ॲग्रोटुरिझमचं महत्व वाढणार आहे. एक GR पास पण होता की 7वी पर्यंतच्या शाळांनी कंपल्सरी ॲग्रोटुरिझमला जायचं, पण तो GR फारसा इम्प्लिमेंट झाला नाही. जर तो झाला असता तर ॲग्रोटुरिझमचं मार्केट अजून वाढलं असतं. अशा गोष्टी व्हायला पाहिजेत. आता लोकांचं घरात शेती करण्याचं प्रमाण वाढलंय. टेरेसवरची व्हर्टिकल गार्डनिंग करतात, ते हायड्रोपोनिक्स करतात. तर हे करताना सुद्धा डायरेक्ट इनडायरेक्ट शेतीशी कनेक्ट वाढतोय त्याच्यामध्ये. बरोबर. काही शेती करणाऱ्या कम्युनिटी डेव्हलप होतील. बरोबर. जसं फॅमिली फार्मर आपण म्हणतो तर ते ॲग्रोटुरिझमचे एक्सटेंडेड मॉडेल्स आहेत ते. आता हे ट्रॅडिशनल जे मॉडेल आहे याला खूप कस्टमाइज होते. म्हणजे उद्या जाऊन तुम्हाला मेन स्ट्रीम गोष्टींमध्ये पण ॲग्रिकल्चरचा टच दिसेल, ज्याला आपण हायब्रिड मॉडेल म्हणू त्याच्यामध्ये. बरोबर. एक शेवटचा प्रश्न, तुम्ही मार्केटिंग कसं केलं होतं 15 वर्षापूर्वी? त्यावेळेस तर सोशल मीडिया नव्हताच. तर मार्केटिंग आम्ही पहिलं याचं एक तर मला काय माहित नव्हतं आधी. मी कॉलेजला असताना काहीतरी डोक्यात आयडिया होती आपण असं सुरुवात करू. आणि मग ते जेव्हा झालं तर मी काय करतात लोक 1 to 1 भेटू लोकांना. ओके. कोणी येईल. त्याच्यानंतर चांगल्या पत्रकारांनी आपल्या उपक्रमाविषयी पेपरला लिहिलं, ते बघून काही लोक आले आणि जे लोक आले त्यांनीच अजून लोकांना पाठवलं. आमचं सुरुवातीचं सोशल मीडिया येण्याच्या आधीचं धोरण असं होतं की वेगळं मार्केटिंगवर खर्च करण्यापेक्षा आलेल्या लोकांना खूप चांगली सेवा द्यायची. तेच सांगतील पब्लिसिटी. आपलं लाईक ब्रँड अँबॅसेडर सारखं लोकांना आपल्याकडे पाठवलं पाहिजे. आता तुमचे जे ॲग्रोटुरिझम आहे ते तुम्ही सिंगल मालक आहात का मल्टिपल लोकांना घेऊन केले? तिथे आमचं कम्युनिटी मॉडेलच आहे. ते करताना आम्ही 7-8 शेतकरी आहोत. जिथे खर्चाची बाजू होती आणि नवीन संकल्पना होती तेव्हा डाऊटफुल असल्यावरती मीच इनिशिएटिव्ह घेऊन सुरुवातीला 25-1 लाख रुपये खर्च करून इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं होतं 15 वर्षापूर्वी. आणि जेव्हा हळूहळू वाढत गेलं तर मग ऑपरेशनल सपोर्ट सिस्टीम सगळ्यांची आली. बदल्यात त्यांचा शेतमाल विक्री होतेच. आम्ही तिथे काय चांगले उपक्रम केले. पराशर विचार मंच, की जे तिथले शालेय मुलं मुली आहेत त्यांना पाहुण्यांशी गप्पा मारायला बोलवलं. करिअरच्या संधी काय आहेत, कुणी एखादा फायनान्शियल लिटरसी एक्सपर्ट आला तर तिथल्या उद्योजक, दुकानदार, बरोबर, शिक्षक लोकांना बोलवलं की तुम्ही तुमचे डाऊट क्लिअर करा. बरोबर. काही चांगल्या सहली आल्या की ज्यांनी आमच्या गावातल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये मुलांना काही स्किल शिकवले, तिथे काही मदत केली. इवन आपण आपलं पराशर ॲग्रोटुरिझमला फक्त मजा मस्तीचं सेंटर न ठेवता एज्युकेशनल प्लॅटफॉर्म बेस्ट किंवा टेक्नॉलॉजी एक्सचेंज प्लॅटफॉर्म ज्याला म्हणू, म्हणजे आता जॉन डियर ट्रॅक्टरचे आमच्याकडे डेमॉन्स्ट्रेशन होतात. अरे वा. जे द्राक्ष उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्याकडे जे काही वेगवेगळ्या कंपन्यांचे ट्रॅक्टर आहेत, तर हे जॉन डियर वाले कॅलिफोर्नियासाठी काहीतरी बनवतायत नवं मॉडेल, तर त्यांना प्रोटोटाईप किंवा फर्स्ट हँड एक्सपिरियन्स पाहिजे होता शेतकऱ्यांकडून, ते आणून तर तिथे त्या शेतकऱ्यांशी 1 to 1 डिस्कशन झालं. सगळ्या कम्पॅरेटिव्ह डेमॉन्स्ट्रेशन फील्डमध्ये झालं. आमचं डेअरी असल्यामुळे व्हेटरनरी डॉक्टर्स, औषधाच्या कंपन्यांचे प्रोग्राम होतात. मग ओव्हरऑल रेव्हेन्यू होतोय का चांगला आता? हा, रेव्हेन्यू चांगला आहे. तिथला आपला ब्रेक इव्हन तर आमचा 1 वर्षातच आला तिथला, त्या जागेचा. इको फ्रेंडली स्ट्रक्चर असल्यामुळे मेंटेनन्स कॉस्ट त्याची जास्त आहे, पण तेच काय म्हणतो की वेळेची मागणी तीच असल्यामुळे आम्ही ते ऍज इट इज मेंटेन ठेवलंय त्याला. बेस्ट. धन्यवाद. तुम्ही वेळेत वेळ काढून आला आणि खूप
क्लॅरिटीनं तुम्ही सांगितल्या सगळ्या गोष्टी, अर्धवट कोणतीही गोष्ट नाही सांगितली तुम्ही, एकदम एक एक बारीक गोष्ट डिटेलमध्ये सांगितलं. जे कोणी म्हणजे नवीन शेतकरी असेल किंवा ज्यांना कृषी पर्यटन करायचं आहे त्यांना तर क्लिअर कळेल की करायचं का नाही करायचं, आणि करायचं तर कुठल्या पद्धतीने जायचं. तर मित्रांनो, हा एपिसोड तुम्ही सगळ्यांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.